हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. तर आज आपण या ठिकाणी टॉपिक पाहणार आहोत लाईट. तर या टॉपिकमध्ये आपण लाईट म्हणजे काय असतं, लाईटच्या प्रॉपर्टीज काय आहेत, लाईटचा वापर करून आपण प्लेन मिरर, कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर कसे वर्क करतात, त्यांच्या प्रॉपर्टीज काय, त्यांना आपण कसं यूज करू शकतो, हे सगळे या ठिकाणी व्यवस्थित पाहणार आहोत 10th क्लास CBSEसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही या कन्सेप्टला क्लिअर जर एकदा तुम्हाला कळलं तर 10th क्लासमध्ये या टॉपिकसाठी तरी मार्क्स घेणं तुम्हाला अवघड जाणार नाही आहे. बोर्ड CBSE बोर्डमध्ये जे काही तुम्हाला येऊ शकतील क्वेश्चन, त्या प्रत्येक क्वेश्चनबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. छोट्या-छोट्या पॉईंटला ॲनालाइज करणार आहोत आणि एक व्यवस्थित प्रकारे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर या टॉपिकचे जनरली मेन 2 पार्ट पडतात. एक पडतं रिफ्लेक्शन आणि दुसरं रिफ्रॅक्शन. तर या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण कंप्लीटली रिफ्लेक्शनबद्दल बोलणार आहोत. आणि जर तुमचा रिस्पॉन्स चांगला आला, व्ह्यूज चांगले असतील किंवा तुम्ही लाईक्स मित्रांसोबत शेअर, सबस्क्राईब जर जास्त प्रमाणात केलं तर मी त्याचा सेकंड पार्ट पण बनवेल, दॅट इज अ रिफ्रॅक्शन. तर तोही पार्ट, जर तुम्हाला हा फर्स्ट पार्ट आवडला तर आपण सेकंड पार्ट बनवूयात. ठीक आहे, तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत चला. तर आपल्याकडे काय आहे, हा रिफ्लेक्शन जो लाईटमध्ये रिफ्लेक्शन हा पाहणार आहोत. त्यामध्ये जर आपण पाहिलं 10th क्लास CBSEसाठी महत्त्वाचं आहे लाईट्स. व्हॉट इज मीन बाय लाईट? तर आपण जेव्हा पाहतो तेव्हा लाईट म्हणजे काय, तर सगळ्यांनी पाहिलं असेल एखादा प्रिझम असतो. प्रिझमवरती जर व्हाईट लाईट इन्सिडेंट झाली तर त्या व्हाईट लाईटमध्ये काय होतं, त्याचे 7 कलर्समध्ये डिस्पर्शन होतं. हे का होतं, कसं होतं, हे आपण पुढे डिटेलमध्ये पाहणारच आहोत. तर त्यासाठी एक प्रिझममधून जेव्हा व्हाईट लाईट पास होते त्याच्या 7 कलरमध्ये स्प्लिटिंग होते, त्याला डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतो. ते आपण पाहतो. म्हणजे नेमकं लाईट म्हणजे काय, तर जनरली जर पाहिलं तर लाईटमध्ये दुसरं तिसरं काही नसून एक एनर्जीचा फॉर्म आहे. लाईट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय आहे, फॉर्म ऑफ एनर्जी आहे. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी इनेबल अस टू, ऑब्वियसली असं असणार, सी ऑब्जेक्ट. आपल्याला कशासाठी, ऑब्जेक्ट पाहण्यासाठी. विच रिफ्लेक्ट्स लाईट्स, म्हणजे जे ऑब्जेक्ट्स लाईट रिफ्लेक्ट करतात त्यांना पाहण्यासाठी आपण लाईटचा उपयोग करू शकतो. म्हणजे जनरली जर पाहिलं तर जेव्हा काय होतं, वेन लाईट एनर्जी, ऑब्वियसली इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. समजा हे एक लाईट ही एनर्जीचा फॉर्म आहे. अँड वेन दॅट विच कॅन प्रोड्युसेस द सेन्सेशन इन अवर आईज. म्हणजे सरळ की ती लाईट काय करते, आपल्या डोळ्यांवरती सेन्सेशन तयार करते. म्हणजे काय होतं की आपल्या आजूबाजूला जे ऑब्जेक्ट्स असतात, आता समजा या ठिकाणी मी उभा आहे, तर माझ्या या ठिकाणी जर मला जे काही ऑब्जेक्ट दिसत आहेत, तर या ठिकाणी जो ऑब्जेक्ट दिसतो, समजा फॉर एक्झाम्पल हे आहे, तर याच्यावरती कुठून लाईट इन्सिडेंट होते आणि ती लाईट रिफ्लेक्ट होऊन माझ्यापर्यंत येते आणि माझ्या डोळ्यांना काय मिळतं, सेन्सेशन मिळतं त्या लाईट्समुळे. आणि त्यामुळे मला काय होतं, तो ऑब्जेक्ट दिसतो. किंवा तुम्हाला मी का दिसू शकतो, कारण इथून एक लाईट येते, ती तुमच्यापर्यंत पोहोचते आणि तुमच्या डोळ्यांवरती जेव्हा लाईट्स येते तेव्हा ती लाईट्स आपल्या डोळ्यांवरती, रेटिनावरती पडल्यानंतर आपल्या ठिकाणी सेन्सेशन तयार होतं आणि त्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये एक इमेज बनते त्या ऑब्जेक्टची. तर यासाठी आपल्याला लाईट आपल्या डोळ्यांमध्ये सेन्सेशन क्रिएट करते आणि त्यामुळे आपण आपलं जे युनिवर्स आहे किंवा आपली सराउंडिंग आहे, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो. लाईट ट्रॅव्हल्स इन द स्ट्रेट लाईन. ऑब्वियसली जी लाईट जी असते स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होत असते, हे महत्त्वाचं आहे. आणि पार्टिकल आणि वेव्ह फॉर्ममध्ये, म्हणजे जनरली जेव्हा आपण लाईटबद्दल डिटेलमध्ये स्टडी करतो तेव्हा लाईट ही वेव्हच्या फॉर्ममध्ये, म्हणजे असं वेव्ह ट्रॅव्हल होईल, किंवा एखादा पार्टिकल म्हणजे फोटॉनच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते असं म्हणतो. पण ॲक्च्युली याबद्दल आपण 11th-12th जास्त डिटेलमध्ये जातो. या टॉपिकनुसार आपण इथं वेव्ह किंवा पार्टिकल नेचर पाहणार नाही आहेत लाईटचं. तर आपण जनरली रेच्या फॉर्ममध्ये लाईट ट्रॅव्हल होते तसं समजून आपण बाकी कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. आणि त्यामुळे तुम्हाला पार्टिकल आणि वेव्हबद्दल या टॉपिकमध्ये आपण डिटेलमध्ये जाणार नाही आहेत, कारण आपल्या सिलेबसच्या भरपूर ते बाहेर आहे. 11th-12th तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि हा जो टॉपिक आहे आपण जेवढा होईल तेवढा जास्त डिटेलमध्ये घेऊया, कारण सेम टॉपिक तुम्हाला नीट आणि JEEसाठी पण आहे आणि त्यामध्ये लागणाऱ्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, तर भरपूर वेळेस तुम्हाला 9th आणि 10th जो आहे तुमचा सिलेबस, याच्याच कन्सेप्टवरती 11th-12th नीटमध्ये, CATमध्ये कधी-कधी याच्यावरती क्वेश्चन्स येतात आणि त्यावरती म्हणजे 10वीचे विद्यार्थी पण ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. सर्व नाही आहे, पण काही क्वेश्चन मात्र ते सॉल्व्ह करू शकतात. कारण ॲज इट इज आपल्या या टॉपिक्समध्ये 10th क्लासमधल्या ज्या कन्सेप्ट्स असतात त्याच कन्सेप्टवरती क्वेश्चन आलेला असतो आणि आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, म्हणून थोडंसं लक्षपूर्वक द्या. मी दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूला टच करणार आहे. एक तर 10th क्लास CBSE बोर्डच्या बाहेर न जाण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर 11th-12th क्लासमध्ये जे काही लाईट सेक्शन आहे त्याच्यामधलेही काही क्वेश्चन्स किंवा त्यामध्ये कसं काय येऊ शकतं याबद्दल आपण या टॉपिक्समध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा पाहतो विथ द हेल्प ऑफ द लाईट वी कॅन सी द कलर्स ऑफ नेचर. ऑब्वियसली आपल्या आजूबाजूला जे नेचर आहे, निसर्ग आहे, त्या निसर्गामध्ये सगळे कलर्स म्हणू शकतो किंवा ऑब्वियसली निसर्गालाच पाहू शकतो आपण.
कशामुळे? लाईट्समुळे ऑब्व्हियसली. आणि आपल्याला माहिती तुम्ही तुमचा मोबाईल्स वापरता, ते स्क्रीनवरती असं भारी चित्र दिसतात का? लाईट्समुळे. तुम्हाला एकदा एखाद्या ठिकाणी नॅचरल प्लेसवरती गेलात असं एकदम चांगलं वाटतं, कारण त्या ठिकाणचं जे नेचर असतं त्याच्यातून येणारी जी लाईट्स असते ती तुमच्या डोळ्यांना किंवा तुमच्या ब्रेन्सला चांगल्या प्रकारचं सेन्सेशन देते आणि त्यामुळे आपल्याला ते चांगलं वाटतं ऑब्व्हियसली. अवर आयज आर मोस्ट सेन्सिटिव्हली. हा क्वेश्चन येऊ शकतो नीटमध्ये, CETला किंवा तुमच्या 10th क्लासमध्ये पण येऊ शकतो. आपले जे डोळे असतात माणसांचे ऑब्व्हियसली मोस्टली सेन्सिटिव्ह फॉर येलो कलर. सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह कसे असतात? येलो कलरसाठी. म्हणजे आपल्याला येलो कलर जास्त सेन्सेशन देतो आणि सगळ्यात कमी जर सेन्सेशन म्हटलं, लिस्ट सेन्सेशन आपल्याला व्हायलेट कलर असतो. म्हणजे व्हायलेट कलरमुळे आपल्याला सेन्सेशन कमी मिळतं, पण येलो कलर हा जास्त असतो आणि रेड कलर पण फार कमी सेन्सेशन देतो. लक्षात. तर आपल्या डोळ्यांना जे सेन्सेशन मिळतं सगळ्यात जास्त आपण विबजॉर जर पाहिलं, तुम्ही या ठिकाणी जर येलो कलर जर व्यवस्थित जर पाहत असताल, तुम्हाला एक कन्सेप्ट कळेल, लक्षात येईल. हा येलो कलर आपल्या जे स्पेक्ट्रम म्हणतो आपण याला, ऑब्व्हियसली याचमुळे मी क्लासेसचं नाव आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमी ठेवलेले. स्पेक्ट्रमचा अर्थ असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असते पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी बँड्समध्ये, ज्याच्या थ्रू आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. मग आपण जे स्टार्स असतील, प्लॅनेट्स असतील, यांच्या थ्रू जी इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत येते किंवा तुम्ही या ठिकाणी उभा टाकलेला तुमच्या आजूबाजूला जे काही तुम्हाला दिसतं ते त्या ऑब्जेक्टपासून येणाऱ्या लाईटमुळे, लाईट स्पेक्ट्रममुळे, आणि ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. म्हणूनच ही इन्फॉर्मेशन जसे की आपले 9th, 10th, 11th, 12th क्लासेसची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत फिजिक्स शिकवण्यासाठी मी या ठिकाणी, तर फिजिक्स इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठीच मी स्पेक्ट्रम अकॅडमी ओपन केलेली आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला स्पेक्ट्रमबद्दल सांगत असतो. लक्षात. तर यामध्ये आपण या टॉपिकमध्ये स्पेशली स्पेक्ट्रमबद्दल भरपूर स्टडी आहे आपल्याला, की यामध्ये पाहिलं कलर्स ऑफ स्पेक्ट्रम अँड कलर्ड लाईट्स जे आपण पाहतो. तर या ठिकाणी होतं की आपल्या डोळ्यांना जे सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह कलर कोणता आहे? येलो. जर तुम्ही पाहिला तर येलो हा सेंटरवरती येतो. येल्लोच्या वरती जा रेड लाईट आहे, खाली या व्हायलेट लाईट आहे. मग व्हायलेट लाईट पण आपल्या डोळ्यांना जास्त सेन्सेशन देत नाही आहे किंवा रेड लाईट पण आपल्या डोळ्यांना एक चांगल्या प्रकारे सेन्सेशन देऊ शकत नाही. पण सगळ्यात जास्त सेन्सेशन जर कुठल्या लाईटचं असेल इट इज येल्लो कलर्स. म्हणून येल्लो कलर हा जास्त सेन्सिटिव्ह असतो आपल्या डोळ्यांसाठी. हां, जनरली तुम्ही जर काही जणांना असं वाटत असेल की रेड कलर्स का? मग ठीक आहे. तर जर आपल्याला येलो कलर्स हा सेन्सेशन आपल्याला देण्यासाठी जास्त देतो, तर मग जे इंडिकेटर्स असतात किंवा आपण जेव्हा रोड्सवरती जातो त्यावेळेस जे सिग्नल्स असतात की टर्न्स घेणं किंवा अनेक प्रकारचे, ते रेड कलरमध्येच का असतात हे मात्र मला तुम्ही सांगणार आहात कमेंटमध्ये. ठीक आहे. तर आपले साठी मोर सेन्सिटिव्ह आहेत येलो कलरसाठी. ड्यू टू दिस रिझन द कमर्शियल व्हेकल्स आर पेंटेड विथ येलो कलर्स और सोडियम लॅम्प्स आर यूज्ड इन रोड लाईट्स. म्हणजे जेव्हा आता आज नाही आहे सध्या, कारण जुन्या काळामध्ये अगोदर जनरली पाहिलं जे कमर्शियल व्हेकल्स असतात. कमर्शियल व्हेकल्स म्हणजे तुम्ही तुमच्या स्कूलची बस असू शकते किंवा मॅक्झिमम बस पाहिले असतील तुम्ही, ते येलो कलर्समध्ये असतात किंवा कमर्शियल व्हेकल्स असतात त्यांच्या ज्या प्लेट्स असतात, नंबर प्लेट्स म्हणतो, त्याही येलो कलर्समध्ये असतात, कारण आपले डोळे त्यांना जास्त सेन्सिटिव्ह असतात. आणि दुसरी गोष्ट सोडियम लॅम्प्स आणि यूज्ड इन द रोड लाईट्स. जनरली आत्ता सध्या फार कमी प्रमाणे आत्ता LED लाईट्स रोडवरती ज्या लाईट्स वापरल्या जातात सध्या त्या LED लाईट्स आहेत. पण अगोदरच्या काळामध्ये तुम्ही कधी पाहिलं असेल तर त्यावेळेस या ठिकाणी सोडियम वेपर लॅम्प्स होते आणि त्यांचाही कलर काय असायचा? येल्लो असायचा. जास्तीत जास्त येल्लो लाईट्स इमिट करायचे. पण आजकाल व्हाईट लाईट्सचे LEDs येत आहेत आणि त्यामुळे आपण व्हाईट लाईट यूज करतो. पण ठीक आहे, तर तुम्ही हे लिहू शकता एक्झाममध्ये जरी आलं तुम्हाला त्या ठिकाणी. ठीक आहे. जसं की पाहिलं या ठिकाणी आपण वेव्ज पाहू शकतो. तर ज्यावेळेस व्हाईट लाईट एंटर झाली त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ज या ठिकाणी वेव्हच्या फॉर्ममध्ये लाईट दाखवली. जेव्हा प्रिझममधून पास होते रेड, व्हायलेट यांची बेंडिंग वेगवेगळी होती. सगळ्यात जास्त बेंड व्हायलेट होतो, कमी बेंडिंग कोणाची होते? रेडची. आणि सेम तेच आपण पाहतो कलर्सच्या फॉर्ममध्ये वेव्ज. ॲक्च्युली हे वेव्हच्या फॉर्ममध्ये दाखवलं नाही, हे स्ट्रेट लाईनच्या फॉर्ममध्ये दाखवलं, रेच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. तर प्रॉपर्टीज ऑफ लाईट. तर लाईटच्या काही प्रॉपर्टीज असतात. आता आपल्या सिलेबसनुसार अनेक प्रॉपर्टी आपल्याला दिल्या आहेत. पहिलं, पार्टिकल ऑफ मीडियम कॅरीज एनर्जी. पार्टिकल ऑफ द मीडियम कॅरीज एनर्जी फ्रॉम वन पॉईंट टू अनदर मीडियम ऑफ द अनदर. म्हणजे सिम्पल आहे, जर आपण एखादं पाहिलं मीडियम असतं, जी लाईट असते, तर लाईट काय करते? मीडियमच्या एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत एनर्जी कॅरी करते. जसं की आपल्याला बेस्ट एक्झाम्पल म्हटलं सन. तर सनपाशी जी एनर्जी बनलेली आहे ड्यू टू द न्यूक्लिअर रिॲक्शन्स, ती एनर्जी आपल्यापर्यंत येते आणि आपल्याला मिळते. कशाच्या फॉर्ममध्ये येते? ती लाईटच्या फॉर्ममध्ये येते किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये येते. ती एनर्जी आपल्यापर्यंत आल्यानंतर ती एनर्जी घेतो आणि तुम्हाला माहिती आहे की प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात. म्हणजे प्लांट्सला फोटोसिंथेसिस करण्यासाठी जी एनर्जी लाईटच्या फॉर्ममध्येच येत असते, कोणाकडून? सनकडून. ऑब्व्हियसली मग ते सांगितले कुठल्याही मीडियममध्ये लाईट ही एनर्जी कॅरी करत असते किंवा एनर्जी कॅरियर म्हणू शकतो. लाईट एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे आणि वन पॉईंट ऑफ द मीडियम टू अनदर पॉईंट ऑफ द मीडियम, ही लाईटची प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट, द पार्टिकल ट्रान्समिट द एनर्जी टू नेबरिंग पार्टिकल अँड इट्स वे ऑफ एनर्जी प्रोपोगेट इन द फॉर्म ऑफ वेव्ज. ऑब्व्हियसली आता जेव्हा आपण लाईटला वेव्ज मानतो तर पार्टिकल टू पार्टिकल एनर्जी ट्रान्सफर होते असं म्हणू शकतो. पण या ठिकाणी एक कन्सेप्ट असं आहे की लाईट वेव्ह जी असते ती
पार्टिकल नेचर किंवा वेव्ह नेचर दोन्ही आज मान्य केलेलं आहे की दोन्ही नेचर असतात. तर काही वेळेस आपण पार्टिकल नेचर म्हणून स्टडी करतो, तर काही वेळेस वेव्ह नेचर म्हणून स्टडी करतो. पण जनरली आपण जेव्हा पाहतो तर पार्टिकल या ठिकाणी सांगितले लाईटला मात्र पार्टिकल ची गरज नाही, मीडियमची गरज नसते. लाईट कॅन ट्रॅव्हल इन अ व्हॅक्यूम ऑल्सो. बट जर समजा आपण एखाद्या मीडियममध्ये जात असेल तर एक वेव्ह, कुठलीही वेव्ह जेव्हा म्हणतो तर एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला जे ट्रान्सपोर्ट करतो तिसऱ्या पार्टिकलला, असं करत करत ती एनर्जी एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपासून मीडियममध्ये ट्रान्सफर होत असते आणि एनर्जी प्रोपोगेट होत असते फॉर्म ऑफ वेव्हज. ऑब्वियसली इट प्रोपोगेट इन अ स्ट्रेट लाईन. ऑब्वियसली जी लाईट जेव्हा ट्रॅव्हल होत असते स्ट्रेट लाईनमध्ये होतात. काही जणांना असं वाटत असेल सर या ठिकाणी लाईट अशी स्ट्रेटमध्ये तर अशी जायला पाहिजे. करेक्ट आहे. पण काय होतं मीडियममध्ये जेव्हा लाईट जेव्हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये इंटर करत असते तेव्हा तिचा पाथ थोडासा बदलते ड्यू टू द रिफ्रॅक्शन. पण जनरली जर मीडियम एकच असेल आणि एकाच मीडियममध्ये जर लाईट जात असेल तर ती मात्र ॲटोमॅटिकली स्वतःचा पाथ बदलत नाही किंवा इट विल नॉट बेंड. आता यामध्ये आईन्स्टाईनने एक सांगितलं होतं की लाईट कॅन बेंड विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी. ते फार एक कन्सेप्ट आहे, तुम्ही यूट्यूबवरती जाऊन सर्च करून पाहू शकता की जे ग्रॅव्हिटीमुळे लाईट बेंड होऊ शकते. मग त्यावेळेस हा लाईटचा जो स्ट्रेट लाईन प्रॉपर्टी आहे ती मान्य होत नाही किंवा लाईट वेव्हच्या फॉर्ममध्ये जाते. तर वेव्हच्या फॉर्ममध्ये गेल्यामुळे थोडेसे फ्लक्च्युएशन्स असतात, पण आपण त्याला सरळ स्ट्रेट लाईन मानतो या ठिकाणी. तर लाईट ही स्ट्रेट लाईनमध्ये जात असते. कधी तुम्ही पाहिलं असेल लेझर बीम तुम्ही यूज केली असेल तर लेझर बीम जेव्हा असा बटन्स प्रेस करतो जो लेझर असतो एकदम स्ट्रेट लाईनमध्ये जातो, कारण त्याची प्रॉपर्टी असते लाईटची, तर स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होत असते. ठीक आहे. नेक्स्ट इट्स वेलॉसिटी इन व्हॅक्यूम. ऑब्वियसली सगळ्यात जास्त वेलॉसिटी जर कुठं आहे तर व्हॅक्यूममध्ये मॅक्झिमम आहे आणि ती किती असते जवळपास जर अप्रॉक्सिमेटली विचार केला तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. जस्ट इमॅजिन करा 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. जर किलोमीटरमध्ये जर विचार केला याला तर 3 पॉवर कमी होणार, म्हणजे जवळपास 3 लाख किलोमीटर पर सेकंद. म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढी लाईटची स्पीड आहे व्हॅक्यूममध्ये सगळ्यात जास्त मॅक्झिमम. ॲक्च्युली 3पेक्षा हा आकडा ॲक्च्युली असतो 29748997 मीटर पर सेकंद. अजून पुढे वाढू शकतो ऑब्वियसली मोर ॲक्युरेट, पण याला अप्रॉक्सिमेटली आपण किती मानतो 3 म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंद. जस्ट इमॅजिन करा की आपण जी मोटरसायकल चालवतो समजा 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासाला 60 किलोमीटर जाते, 60 किलोमीटर्स फॉर 1 आवर्स. पण या ठिकाणी किती आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद, म्हणजे एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर जात असते. ही लाईटची स्पीड आहे. ही किती जास्त असेल तुम्ही इमॅजिन करू शकता, अति जास्त आहे. आणि सगळ्यात जास्त जर या युनिवर्समध्ये विचार करा तर स्पीड ऑफ लाईट आहे. लाईटच्या स्पीडपेक्षा जास्त स्पीड अजून तरी आपल्याला कोणाची सापडली नाही आहे. आणि नो ऑब्जेक्ट इन द युनिवर्स कॅन अचीव द वेलॉसिटी इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाईट. मग त्यामध्ये डिबेटेबल आहेत. तुम्ही यूट्यूब्सवरती जर पाहताल तुम्हाला असे अनेक लेक्चर्स मिळतील तर वेलॉसिटी ऑफ लाईट अचीव करता येईल असं डिबेट आहे. पण अजून तरी आपल्याला लाईटच्या वेलॉसिटीपेक्षा जास्त वेलॉसिटी ट्रॅव्हल होणारा पार्टिकल सापडलेला नाही आहे. ठीक आहे. तुमच्यापैकी कोणीतरी शोधून दाखवेल की लाईटच्या वेलॉसिटीपेक्षाही काही जाऊ शकतं. इफ यू आर बिकम अ सायंटिस्ट, जेव्हा तुम्ही सायंटिस्ट बनाल तर त्यावेळेस तुम्ही तसं करू शकता. बघूया कोणाला वाटतं की मी करू शकतो तर कमेंट करा की सर मी सायंटिस्ट बनणार आहे. कारण भरपूर विद्यार्थी तुमच्यापैकी सायंटिस्ट बनतील आणि त्यांसाठी लाईटच्या स्पीडपेक्षा एखादा वेगळा पार्टिकल शोधता जो की लाईटच्या स्पीडपेक्षाही जास्त पार्टिकलला जाऊ शकेल. अशा मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही सामील होऊ शकता जर तुम्हाला फिजिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. आणि याच्याच बेसिसवरती आपण स्टडी करतो असतो की लाईटची स्पीड जी आहे ती 3 लाख किलोमीटर पर सेकंद आहे. हा रेफरन्स मानतो या युनिव्हर्सची स्टडी करण्यासाठी. ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे जे फिजिक्सचे जे लॉज आहेत सगळे हे यावरतीच बेस्ड आहेत की लाईटची स्पीड जी आहे ती एवढी असते. पण जर समजा कुणी प्रूव्ह केलं की लाईटच्या स्पीडपेक्षाही जास्त स्पीड असू शकते, इट इज नॉट अ कॉन्स्टंट स्पीड, याच्यापेक्षाही कुठली पार्टिकल स्पीड जास्त असते, तेव्हा आपल्या फिजिक्सचे अनेक लॉज बदलायची गरज पडेल. कारण अनेक लॉज आहेत तर याला अझूम करून चालतो की एवढी स्पीड असायला पाहिजे, याच्यापेक्षा कुठलीही स्पीड जास्त असू शकत नाही. या बेसिसवरती आजचे फिजिक्सचे लॉज चालतात. आणि एखाद्या वेळेस जर तुम्हाला सापडला एखादा पार्टिकल की याच्यापेक्षा जास्त स्पीडनं जाणार तर त्यावेळेस आपले फिजिक्सचे आत्तापर्यंत जे झालेले लॉज आहेत त्यांच्यामध्ये आपलं मॉडिफिकेशन करणं गरजेचं असेल. कोलॅप्स पूर्णपणे होत नाही आहेत पण मॉडिफिकेशनची गरज असेल. तर लक्षात ठेवा लाईटची स्पीड फार ट्रेमेंडन्स आहे आणि यू कांट इमॅजिन एवढी जास्त आहे. ओके. लाईट डज नॉट नीड अ मटेरियल मीडियम. ऑब्वियसली मी आत्ताही बोललो की लाईटला मटेरियल मीडियमची गरज नाही. लाईट कॅन ट्रॅव्हल इन अ व्हॅक्यूम ऑल्सो. ओके. ट्रॅव्हल कॅन थ्रू अ व्हॅक्यूम. तर लाईट काय करू शकते व्हॅक्यूममधून हे ट्रॅव्हल होऊ शकते. कारण लाईटला मीडियमची गरज नाही आहे. मीडियम असलं तरी ट्रॅव्हल होऊ शकते, व्हॅक्यूम असेल तरी ट्रॅव्हल होईल. फरक एवढा की व्हॅक्यूममध्ये वेलॉसिटी किंवा मीडियमची स्पीड जास्त असते आणि जेव्हा मीडियममधून ट्रॅव्हल होते तेव्हा मात्र त्याची स्पीड काय राहते कमी राहते. ओके. इट एक्झिबिट द फेनॉमेना
ऑफ रिफ्लेक्शन. ऑब्वियसली जेव्हा आपण लाईटबद्दल पाहतो तर लाईटचं रिफ्लेक्शन होतं, म्हणजे आपण जे पाहतो, तुम्ही मिररमध्ये स्वतःला तुम्ही पाहता, ते लाईटचे एक रिफ्लेक्शन आहे, म्हणजे लाईटचं रिफ्लेक्शन होतं, लाईटचे इंटरफरन्स होतं. हा इंटरफरन्स तुम्हाला 11-12 नीटसाठी तुम्हाला महत्त्वाचा आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला इंटरफरन्स नावाचा एक स्पेशली कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये एक टॉपिक आहे ज्यामध्ये इंटरफरन्स आणि डायफ्रॅक्शन दोघांची स्टडी होती. इथं आपण डिटेलमध्ये जाणार नाहीत, फक्त तेवढं लक्षात ठेवा की लाईटच्या प्रॉपर्टीज आहेत. रिफ्लेक्शन होऊ शकतं लाईटचं, लाईटचे इंटरफरन्स होतं. इंटरफरन्स म्हणजे एका पॉईंटला दोन वेगवेगळ्या लाईट वेव्ह झाल्यानंतर त्यांचा जो इफेक्ट होतो त्याला इंटरफरन्स म्हणत असतो. नंतर डिफ्रॅक्शन म्हणतो किंवा डायफ्रॅक्शन म्हणतो. तर डायफ्रॅक्शनचा अर्थ एखाद्या शार्प ऑब्स्टॅकलपासून लाईट बेंड जी होते किंवा इन्क्रोचमेंट ऑफ लाईट इन जॉमेट्रिकल शॅडो, दॅट इज कॉल्ड एज अ डायफ्रॅक्शन. हेही आपण 11-12ला गेल्यानंतर पाहतो. या ठिकाणी नाही, या ठिकाणी फक्त यांचं नाव आहे. आणि पोलरायझेशन आणि त्यानंतर डबल रिफ्लेक्शन. तर आपला डबल रिफ्लेक्शन आहे, आपण डबल रिफ्लेक्शन पाहू शकतो. पण या प्रकारच्या ज्या कन्सेप्ट आहेत लाईटच्या प्रॉपर्टीजमध्ये, रिफ्लेक्शन, इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन, ह्या तिन्ही कन्सेप्ट फिजिक्समध्ये 11th क्लासमध्ये नीटसाठी तुम्ही 11-12मध्ये नीटच्या जनरली मी 11-12 म्हणण्यापेक्षा जनरली मी नीट आणि जे हा शब्द यूज करतो. तर नीट आणि जेईसाठी तुम्हाला या कन्सेप्ट्स त्यामध्ये अवेलेबल असतील. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही फार डिटेलमध्ये जाणार. या ठिकाणी फक्त तुम्हाला माहिती असेल तरी चालेल की इंटरफरन्स म्हणजे काय, डायफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन या प्रॉपर्टीज असतात लाईटच्या, आणि डबल रिफ्लेक्शन पण. तर यामध्ये जर आपण एक पाहिलं थोडक्यात आपण पाहूया, लाईट कॅन ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. जेव्हा लाईट प्रोपोगेट इन अ स्ट्रेट लाईन म्हणतो, तिथं पाहिलं समजा या ठिकाणी आपण असे प्लेट बसवले, या ठिकाणी एक होल पाडला आणि एक स्ट्रेट लाईनमध्ये दुसरं होल, स्ट्रेट लाईनमध्ये तिसरं होल असं पाहिलं. आणि या कॅन्डलकडे आपण जर पाहत असताल तर ऑब्वियसली जर आपण यातून सरळ पाहिलं तर स्ट्रेट लाईनमध्ये आपलं पूर्ण कॅन्डल दिसू शकते, कारण लाईट कॅन ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. लाईट कधीही काय होत असते, स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होत असते. आणि या ठिकाणी लाईटचं ट्रॅव्हल जे आहे स्ट्रेट लाईन होतं. ते आपण एक्सपेरिमेंट थ्रू पाहू शकतो. तुम्ही स्वतःही ट्राय करू शकता की लाईट कशी असते, स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होते. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे पॉईंट आहे या ठिकाणी स्पीड लिमिट. ऑब्वियसली हे सगळ्यात जास्त लाईट आत्ताच पाहिलं, लाईटची जी स्पीड असते ती त्याच्या जवळपास 3 × 10⁸. ऑब्वियसली व्हॅक्यूममध्ये जर एखाद्या मीडियममध्ये गेलं तर ती स्पीड मात्र वेगळी असेल, पण व्हॅक्यूममध्ये मात्र ही स्पीड किती असते, 3 × 10⁸. आणि ही स्पीड लिमिट आहे, मॅक्झिमम स्पीड. याच्यापेक्षा कुठल्याही ऑब्जेक्टची कोणाचीही स्पीड याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आणि आपण जर लाईटच्या स्पीडनं जात असाल तर टाईम ट्रॅव्हल केल्यासारखं होईल, टाईममध्ये आपण पुढे जाऊ शकतो, पाठीमागे जाऊ शकतो. अशा अनेक कन्सेप्ट्स आहेत. ऑब्वियसली दे आर थेरॉटिकली प्रूव्हन, बट प्रॅक्टिकली अजूनही शक्य नाही आहे, कारण आपण जी स्पीड असते तुम्ही पाहू शकता 400 km/h, 600 km/h, 600 km/h, अशा वेगवेगळ्या स्पीड्स असतील. पण एवढ्या स्पीडला अचीव करणं अजून तरी आपल्याला जमलेलं नाही आणि इथून पुढे भरपूर वर्ष जमण्याची शक्यता नाही आहे. ठीक आहे. तर यामुळे ते सगळं टाईम ट्रॅव्हलिंग हे ते सध्या तरी शक्य नाही. इन फ्युचर इट विल बी पॉसिबल. तुमच्यासारखे सायंटिस्ट जर आलेच तर त्यांच्या रिसर्चमध्ये तुम्ही जर हातभार लावला आणि तुमच्या टॅलेंटमुळे तुम्ही काहीतरी एखादा नवीन शोध लावला आणि त्याच्या थ्रू इट मे बी अ पॉसिबल. ठीक आहे. पण सध्या तरी नाही आहे. नेक्स्ट आपल्याकडे कन्सेप्ट आहे लाईटचं रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन सगळ्यांना माहिती, आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत रिफ्लेक्शनचे लॉज. ती लाईट अशी इन्स्टंट रे असतो, रिफ्लेक्टेड रे असतो, त्यामुळे लाईटचं काय करतं, रिफ्लेक्शन पण घडत असतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे लाईटचं आपण काय म्हणतो, इंटरफेरन्स. इंटरफेरन्समध्ये हे असं असतं, तुम्हाला जनरली कळणार नाही, आपल्या सिलेबसमध्ये नाही, ते तुम्हाला कळावं म्हणून मी ही इमेज दाखवतो. या ठिकाणी एक सोर्स असतो, 2 सोर्स असतात. एका सोर्सपासून येणारे लाईट आणि दुसऱ्या सोर्सपासून येणारे लाईट इंटरफेअर होते इच अदर, आणि त्याच्यामुळे असे ब्राईट डार्क असे बँड्स तयार होतात. याला इंटरफरन्स म्हणतो. हा जनरली आपल्याला एक डार्क रूममध्ये जाऊन हा एक्सपेरिमेंट करावा लागतो, तेव्हा कळेल तो. आणि 11-12 क्लासमध्ये हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण याच्यावरती यंग्स डबल स्लिट नावाचा एक्सपेरिमेंट आहे, त्याच्यावरती अनेक वेळेस नीटला जेईला क्वेश्चन्स आलेले आहेत, म्हणून हा पॉईंट त्यावेळेस महत्त्वाचा. आपण त्यावेळेस डिटेलमध्ये पाहूया. हा डिफ्रॅक्शन किंवा डायफ्रॅक्शन म्हणतो. जेव्हा डिफ्रॅक्शन पाहतो यामध्ये एक स्लिट असते सिंगल, त्याच्यातून लाईट जेव्हा पास होते तेव्हा या ठिकाणी पण ब्राईट आणि डार्क बँड्स तयार होतात, पण याच्यामध्ये थोडंसं वेगळं असतं. सेंट्रल ब्राईट जास्त असतो, नंतर डार्क ब्राईट छोटीशी ब्राईट्स असतात, ब्राईटनेस थोडीशी कमी होत जाते. याला काय म्हणतो आपण, डायफ्रॅक्शन म्हणत असतो. तर हा एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहत असतो. नेक्स्ट पोलरायझेशन. पोलरायझेशनमध्ये पण जेव्हा लाईट्स असते, लाईट वेव्ह जेव्हा ट्रॅव्हल होते ते ऑल पॉसिबल डायरेक्शनला व्हायब्रेशन्स असतात. फक्त ज्या लाईटचं फक्त एका डायरेक्शनला व्हायब्रेशन्स असतील त्याला काय म्हणत असतो आपण, पोलरायझेशन. त्या कन्सेप्टून आपण 11-12 क्लासमध्ये गेल्यानंतर आहोत. नंतर रे ऑफ लाईट्स. आपल्याला रे ऑफ लाईट कशाला म्हणतो, अ स्ट्रेट लाईन शोन डायरेक्शन ऑफ द मोमेंट ऑफ लाईट इज कॉल्ड एज रे ऑफ लाईट. म्हणजे रे ऑफ लाईट कशाला म्हणायचं, जनरली हा क्वेश्चन येण्याची शक्यता नाही आहे तुम्हाला एक्झाममध्ये 10th बोर्डसाठी तरी, पण लक्षात राहू द्या की डायरेक्शन ऑफ जी एक रे ऑफ लाईट कशाला म्हणतो, लाईट रे कशाला म्हणतो, जो की एक रे असतो जो की लाईटची डायरेक्शन दाखवतो. समजा फॉर एक्झाम्पल लाईट जर अशा प्रकारे आपली ट्रॅव्हल होते आणि लाईट या डायरेक्शन चालली होण्याच्या ठिकाणी याच्याऐवजी आपण अशी स्ट्रेट लाईन वापरली, ही जी स्ट्रेट लाईन आहे जी की डायरेक्शन दाखवते कोणाची, लाईटची, त्या स्ट्रेट लाईनला आपण काय म्हणू शकतो,
रे ऑफ लाईट म्हणू शकतो. बीम ऑफ लाईट म्हणजे काय? ऑब्विसली बीम म्हणजे काय? बंच असणार. तर बंच ऑफ द लाईट ऑर बंडल्स ऑफ द लाईट रेज, जे रेज आहे रासायनिक या ठिकाणी पाहू शकता, असे अनेक रेज आहेत एकत्र असेल. अनेक रेज जर एकत्र घेत असेल बंच ऑफ लाईट किंवा बंडल्स ऑफ लाईट्स म्हणतो, लाईट रेज ऑब्विसली ते एकत्र जात असतील तर त्यांना काय म्हणतो आपण? बीम ऑफ लाईट. बीम रे म्हटलं तर फक्त एक सिंगल असेल असा, किंवा हा एक सिंगल असेल तर रे म्हणू शकतो. आणि अनेक असे एकत्र लाईट रेज असतील तर त्या सगळ्यांच्या म्हणून काय म्हणतो? बंच ऑफ लाईट रेज इज कॉल्ड एज अ बीम ऑफ लाईट. छोट्याशा कन्सेप्ट आहेत. प्रश्न हाऊ वी सी, म्हणजे आपण कसं पाहतो, म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी त्या आपल्याला का दिसतात, कशा दिसतात. ऑब्विसली याचा आन्सर तुम्हाला माहितीच असेल की व्हेन लाईट रेज फॉलिंग ऑर स्ट्राईक म्हणू शकतो. ओके, लाईट रेज फॉलिंग ऑर स्ट्राईक ऑन द सरफेस ऑफ द एनी ऑब्जेक्ट, कुठल्याही ऑब्जेक्टवरती. कुठल्या ऑब्जेक्ट म्हटलं, समजा हा ऑब्जेक्ट आहे माझ्यासमोर, तर या ऑब्जेक्टवरती लाईट रेज इन्सिडेंट होत आहेत अशा, आणि ज्या लाईट रेज इन्सिडेंट होऊन माझ्याकडे येतील. समजा या ठिकाणी बल्ब आहे, ट्यूब आहे, त्या ट्यूबपासून लाईट रेज इथं पडतील आणि इथं रिफ्लेक्ट होऊन माझ्यापर्यंत येतील. देन आय कॅन सी दॅट ऑब्जेक्ट. पण कसं पूर्ण प्रोसेस काय होती? तिथून लाईट रेज येणार, या ठिकाणी पडणार. या ऑब्जेक्टनं जर सगळ्याच लाईट रेज रिफ्लेक्ट केल्यात, थोडासा ब्लॅक आहे पण ओबियसली 100% ब्लॅक नाही म्हणून रिफ्लेक्ट करतो काही प्रमाणामध्ये, तर यानं इथून लाईट रेज रिफ्लेक्ट होतील. रिफ्लेक्ट झाले लाईट रेज माझ्या डोळ्यांवरती जातील, डोळ्यामध्ये जातील, त्यामध्ये लेन्स थ्रू पास होऊन परत रेटिनावरती पडतील. रेटिनावरती त्याचं एक सेन्सेशन मिळेल. ते सेन्सेशन एक नर्व सिग्नल्स त्या थ्रू माझ्या ब्रेनपर्यंत जाणार, माझा ब्रेन त्याला अनालाइज करेल, मग आपल्याला त्या ऑब्जेक्ट दिसेल. ही दिसण्याची फार मोठी प्रोसेस असते, पण आपल्या ब्रेनची स्पीड जास्त असल्यामुळे प्रोसेसिंग स्पीड आपण त्याला क्विकली पाहू शकतो आणि तेवढं क्विक रिस्पॉन्स पण देऊ शकतो. तर ऑब्वियसली ड्यू टू दिस अवर आईज फील द सेन्सेशन अँड व्हेन वी सी द ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या ठिकाणी पाहू शकतो आपण, एखादी व्हाईट लाईट आहे म्हणजे ऑल कलर्स असतात. एखादा सरफेस असेल, ऑब्वियसली व्हाईट सरफेस असेल तर ऑल कलरला रिफ्लेक्ट करतो. ग्रीन सरफेस असेल तर फक्त ग्रीन कलरला रिफ्लेक्ट करेल. रेड सरफेस असेल तर रेड कलर रिफ्लेक्ट करेल. म्हणजे ऑब्जेक्ट ज्या कलरचा आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर मी त्या ठिकाणी रिफ्लेक्शन नाही आहे पण असं म्हणू शकतो की हा रेड कलर आहे, तर याच्यावर जर आपण याच्यावरती व्हाईट लाईट जरी टाकली तर ॲक्च्युली हा फक्त रेड लाईटला रिफ्लेक्ट करतो, बाकीच्या लाईटला ऑब्झर्व करतो, म्हणून तो रेड आहे. म्हणजे कुठल्या ऑब्जेक्टला तो कलर का असतो? तर त्याचं रिझन असतं की तो ऑब्जेक्ट त्या कलरच्या लाईटला रिफ्लेक्ट करतो आणि बाकीच्या कलर्सला ऑब्झर्व करतो, म्हणून त्याचा कलर काय असतो? तो कलर असतो. म्हणजे या ठिकाणी हा रेड का आहे? तर ऑल रेडिएशनला ऑब्झर्व करतोय, फक्त रेड रेडिएशन रिफ्लेक्ट करतोय. हा या ठिकाणी पाहू शकतो, हा येल्लो काय आहे? हा येल्लोच फक्त रिफ्लेक्ट करतो, बाकीच्यांना तो ऑब्झर्व करतो. आता या ठिकाणी स्क्रीन आहे, रिफ्लेक्शन शब्द वापरता येणार नाही आहे, पण आपण म्हटलं तर चालू शकतं. कुठल्या ऑब्जेक्टवरती लाईट पडल्यानंतर त्या वेगवेगळ्या कलरच्या का दिसतात? कारण त्यांच्यापासून ती लाईट काय होत असते? रिफ्लेक्ट होत असते. पण सगळ्यात महत्त्वाचा एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्या डोळ्यांना जे कलर्स आपण पाहतो ते कलर्स त्या ऑब्जेक्टवरती नसतात, तर कलर्स हे आपल्या डोळ्यांमध्ये असतात. म्हणजे आपल्या ब्रेनचं, डोळ्यांमध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या ब्रेनचं ते एक स्टिम्युलेशन आहे किंवा आपल्या ब्रेनचं एक इमॅजिनेशन आहे. म्हणजे काय होतं की जनरली जी ऑब्जेक्ट्स असतात ते वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या लाईटला रिफ्लेक्ट करतात, आणि वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची लाईट जेव्हा आपल्या डोळ्यांवरती पडते, त्या प्रत्येक फ्रिक्वेन्सीचं सेन्सेशन आपल्याला वेगवेगळं असतं. आणि ते प्रत्येक फ्रिक्वेन्सीचं सेन्सेशन वेगवेगळं, तर प्रत्येक सेन्सेशनला आपला ब्रेन एक वेगळा कलर इमॅजिन करतो. म्हणजे जर त्या ऑब्जेक्टला जर एखादा कलर असेल तर सगळ्याच प्राण्यांना तो कलर दिसला असता, पण एखादा ऑब्जेक्ट आपल्याला एका कलरचा दिसतो तर दुसऱ्या प्राण्यांना तो वेगळ्या कलरचा दिसू शकतो. त्याचं कारण आहे कारण तिथून जे येणारे रिफ्लेक्शन, तर कलर त्या ऑब्जेक्टवरती डिपेंड नसतो. त्या ऑब्जेक्टवरती एक डिपेंड आहे की तो ऑब्जेक्ट म्हणजे कुठल्या फ्रिक्वेन्सीची लाईट रिफ्लेक्ट करेल. त्याला वेगळ्या फ्रिक्वेन्सीची लाईट रिफ्लेक्ट केली तो वेगळा कलर आपल्यासाठी असेल, अजून वेगळ्या रिफ्लेक्ट केली तर तो वेगळा असेल. म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीला कुठल्या कलरमध्ये इमॅजिन करायचे हे आपल्या ब्रेनमध्ये सेटअप असतात, त्यानुसार आपण त्याला इमॅजिन करत असतो आपल्यानुसार. दुसरा एखादा वेगळा प्राणी असेल त्याला तोच ऑब्जेक्ट वेगळ्या कलरचा दिसतो, आपल्याला वेगळ्या कलर. तुम्ही जर गुगलवर जाऊन सर्च केलं, तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांच्या म्हणजे व्ह्यूनी वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही जर पाहता युनिव्हर्स, तर कसं दिसेल यामध्ये दिसलं असेल आपल्या सराउंडिंग. तर वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळं दिसतं. आपल्याला वेगवेगळे कलर दिसतात, काही प्राण्यांना कलर दिसत नाहीत, काही प्राण्यांना एकच कलरमध्ये सगळं दिसतं. तर अशा प्रकारे असतं. म्हणजे ते प्रत्येकाला जे तो ऑब्जेक्टचं काम आहे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज रिफ्लेक्ट करणं, आणि ते रिफ्लेक्ट झालेल्या फ्रिक्वेन्सीज आपल्या रिसीव्ह करून त्या फ्रिक्वेन्सीनुसार आपला कलर इमॅजिन करणं हे आपलं काम असतं. मग इथून पुढे जर कधी तुम्हाला विचारलं की कलर त्या ऑब्जेक्टला असतो का आपल्यामध्ये असतो, ऑब्वियसली आपल्या ब्रेनच्या ॲबिलिटीजमुळं आपण त्याला वेगळे इमॅजिन करतो, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला आपला कलर्स दिसतात. म्हणून इथून लक्षात ठेवा, कलर्स त्या ऑब्जेक्टला नाही आहेत, तर आपल्यानुसार ठरतं. ठीक आहे, ज्यांना ते कलर ब्लाइंडनेस असतात त्यांना एकच कलर आपल्याला वेगळा दिसतो, ज्यांना कलर ब्लाइंडनेस आहे त्यांना वेगळा दिसतो. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमकं आपण कलर कसा पाहू शकतो.
आता फर्स्ट ऑफ ऑल रिफ्लेक्शन ऑफ लाईट याबद्दल तुम्ही अगोदरच्या क्लासेसमध्ये थोडं बहुत तुम्ही पाहिलं असेल. तर रिफ्लेक्शन म्हणजे काय, एक इन्सिडंट लाईट असते, इन्सिडंट होते, एक लाईट रिफ्लेक्ट होते सरफेसपासून. सपोज दिस इज द मिरर, स्मूथ रिफ्लेक्टिंग सरफेस, म्हणजे आपण याला काय कन्सिडर केलं, मिरर कन्सिडर केलं. तर लाईट इन्सिडंट होते, रिफ्लेक्ट होते. मग याला जर आपण जे इन्सिडंट होते त्याला काय म्हणतो, व्हेन द लाईट रेज फॉल्स ऑन द एनी ऑब्जेक्ट ऑन रिटर्न बॅक. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती लाईट रेज असे येत आहेत आणि तिथून असे रिटर्न बॅक जात आहेत सेम मीडियममध्ये. ऑब्वियसली यामध्ये काय, कुठल्या मीडियममध्ये, सेम मीडियममध्ये. आणि दॅट इज कॉल्ड ॲज दॅट फेनॉमेना इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे एखाद्या मीडियममधून लाईट येते, एखाद्या दुसऱ्या मीडियमच्या, दोन्ही मीडियमच्या बाउंड्रीवरती किंवा सरफेसवरती इन्सिडंट होते आणि तिथून रिफ्लेक्ट होते सेम मीडियममध्ये वापस. तर त्यालाच काय म्हणू शकतो आपण, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लक्षात. मग यामध्ये आपल्या रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये दोन कन्सेप्ट आहेत. एक आहे इन्सिडंट रे. आपण जर पाहिलं या ठिकाणी तर इन्सिडंट रे लाईट विच फॉल्स ऑन द पॉलिश्ड सरफेस ऑफ मिरर इज कॉल्ड ॲज अ इन्सिडंट रे. म्हणजे इन्सिडंट रे म्हणजे काय, जो रे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा जो रे आहे या ठिकाणचा, हा रे असा इन्सिडंट होतो आणि जो इन्सिडंट रे होतो त्याच रेला इन्सिडंट रे म्हणतो. किंवा जी लाईट रे असतो इन्सिडंट होतो, फॉल होतो त्या सरफेसवरती. ऑब्वियसली नेक्स्ट पॉईंट आपल्याकडे काय असणार आहे, रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्टेड रे म्हणजे काय, की जिथून इन्सिडेंट झाल्याच्या नंतर आफ्टर रिफ्लेक्शन तो जातो, जो रे निघतो त्याला काय म्हणतो, रिफ्लेक्टेड रे म्हणतो. इन्सिडेंट होतो त्याला इन्सिडेंट रे, रिफ्लेक्ट होतो त्याला रिफ्लेक्टेड रे. एकदम सोपं असतं. आणि या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स कोणाला म्हणतो आपण, हा एक आता सरफेस जो आहे त्या सरफेसला आपण असा नॉर्मल जर काढला तर हा नॉर्मल आणि इन्सिडेंट रे या दोघांमधला अँगल असतो त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो. आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल या दोघांमध्ये जो अँगल असतो त्याला आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इन्सिडंट रे आणि नॉर्मल यांच्यामधला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल यांच्यामधला अँगल म्हणजे काय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मलमधला अँगल अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. तर तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती असेल. नॉर्मल कशाला म्हणतो, ऑब्वियसली नॉर्मल लाईन राईट अँगल टू द रिफ्लेक्टिंग सरफेस, जो की रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. या ठिकाणी हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. ते रिफ्लेक्टिंग सरफेसला नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर. लक्षात ठेवा, नॉर्मलचा अर्थ काय असतो, परपेंडिक्युलर. या रिफ्लेक्टिंग सरफेसला जो परपेंडिक्युलर असतो, जी स्ट्रेट लाईन असते परपेंडिक्युलर स्ट्रेट लाईन, दॅट लाईन इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल. ठीक आहे. यामध्ये मग आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तर आपल्याकडे रिफ्लेक्शनचे काही लॉज आहेत, तुम्ही अगोदर पाहिले असतील, तुम्हाला माहिती असतील. सिंपल लॉ आहे की इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल ऑफ टू द सरफेस ऑफ पॉईंट इन्सिडेंट ऑल लाईज इन द सेम प्लेन. म्हणजे कोण कोण पहा, हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल सगळे एका प्लेनमध्ये असतील. म्हणजे समजा हा इन्सिडेंट रे असेल, हा रिफ्लेक्टेड रे असेल, इन्सिडेंट रे आहे, रिफ्लेक्टेड रे आहे, असा नॉर्मल आहे, सगळे एकाच प्लेनमध्ये असतील. म्हणजे असं नाही होणार हा इन्सिडेंट रे, हा नॉर्मल आणि हा इकडे रिफ्लेक्टेड रे, नाही होणार. तिघंही कसे असतील, एकाच प्लेनमध्ये असतील. एकदम सोपे पहा, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज ऑन द सेम प्लेन. लाईज इन द ऑल लाईज इन द सेम प्लेन. तर हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये. फर्स्ट लॉज ऑफ रिफ्लेक्शन म्हणू शकतो. आणि सेकंड लॉ काय आहे रिफ्लेक्शनचा, अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजे हा अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, इन्सिडेंट रे आणि नॉर्मल या दोघांमधला जो अँगल असतो इट इज कॉल्ड अँगल ऑफ इन्सिडन्स. लक्षात. आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामधला अँगल म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे दोन्ही अँगल काय असतात, एकमेकांना इक्वल असतात. अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स बोथ आर इक्वल. इट इज कॉल्ड ॲज अँगल आपण याला काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अ लॉज ऑफ रिफ्लेक्शन. सेकंड लॉ आपण म्हणू शकतो. यामध्ये इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल दोन्ही काय असतात, सेम असतात. हाच तुम्ही साऊंड टॉपिकमध्ये पण पाहिला असेल. साऊंडमध्ये पण सेम असतं. साऊंड वेव्ह जेव्हा इन्सिडेंट होते आणि रिफ्लेक्ट होते तर इन्सिडेंट साऊंड म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट ऑफ साऊंड वेव्ह आणि अँगल ऑफ इन्सिडेंट ऑफ अँगल ऑफ रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्ह बोथ आर इक्वल. हाच रिफ्लेक्शनचा लॉ साऊंडमध्ये पण व्हॅलिड आहे आणि लाईटमध्ये पण व्हॅलिड आहे. हे मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. हां, आता नेक्स्ट आहे आपल्याकडे व्हेन लाईट रेज फॉल ऑन द मिरर नॉर्मली. नॉर्मली मीन्स परपेंडिक्युलर. म्हणजे समजा हा रे असा येतोय आणि या सरफेसवरती म्हणजे मिरर सरफेसवरती म्हणजेच रिफ्लेक्टिंग सरफेसवरती नॉर्मली इन्सिडेंट होत असेल तर ॲट अ राईट अँगल म्हणजेच नॉर्मलीचा अर्थच असतो ॲट अ राईट अँगल, देन इट रिफ्लेक्ट बॅक. म्हणजे जर नॉर्मली इन्सिडेंट झाला तो नॉर्मली रिफ्लेक्ट बॅक होतो. म्हणजे तुम्ही जर एखादा बॉल असेल, समजा मी असा बॉल घेतला, या ठिकाणी असा सरळ सोडला, असा खाली जाईल, हा प्लेन सरफेस असेल, नॉर्मली इन्सिडेंट झाला तर रिफ्लेक्ट बॅक होऊन सरळ जसाल तसा वर येईल. पण मी जर बॉल असा थ्रो केला तर इथं रिफ्लेक्ट होऊन असा इकडे निघेल. हे सगळ्यांना माहिती आहे. आपण सिंपल बॉल घेऊन हा एक एक्सपेरिमेंट प्रूफ करू शकतो. म्हणजे बॉल जर मी असा सरळ सोडला, फ्लॅट सरफेस असेल, तर इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन परत बॅक येईल, रिफ्लेक्ट बॅक येईल, कारण तो नॉर्मली इन्सिडेंट होतोय. पण जर आपण या ठिकाणी असा सोडला तर असा टप्पा खाऊन इकडे निघून जाईल. सेम या ठिकाणी प्रिन्सिपल आहे. जर नॉर्मली इन्सिडेंट होत असेल म्हणजे राईट अँगलनी इन्सिडेंट होत असेल तर ऑब्वियसली रिफ्लेक्ट बॅक होत असतो. ऑब्वियसली कोणत्या पाथनी, सेम पाथनी, ज्या पाथनी इन्सिडेंट झालेला आहे त्याच पाथनी तो
रिफ्लेक्ट बॅक होत असतो. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द रिफ्लेक्टिंग सरफेस देर आर 2 टाईप ऑफ रिफ्लेक्शन. जो रिफ्लेक्टिंग सरफेस असतो त्या सरफेस कसा आहे त्याच्या नेचरवरती आपल्या रिफ्लेक्शनचे 2 प्रकार असतात. एक असतं रेग्युलर रिफ्लेक्शन, त्याला स्पेक्युलर रिफ्लेक्शन म्हणतो, आणि दुसरं आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन किंवा त्याचं दुसरं नाव काय डिफ्यूज रिफ्लेक्शन. जनरली हे 2 नाव तुम्हाला येणार नाही आहेत, पण हे रेग्युलर आणि इरेग्युलर मात्र लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. तर रेग्युलर रिफ्लेक्शनचा अर्थ असा की म्हणजे आपण पाहूया पुढे रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये. रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे असे या प्रकारे पाहू शकता आपण. या ठिकाणी लाईट रेज येतात पहा, हे इन्सिडेंट लाईट रेज आहेत आणि हा सरफेस आहे याच्यापासून हे रिफ्लेक्टेड लाईट रेज आहेत. मग इन्सिडेंट लाईट रेज आणि रिफ्लेक्टेड लाईट रेज जे आहेत, इन्सिडेंट एकमेकांना पॅरलल आहेत आणि रिफ्लेक्टेड पण एकमेकांना कसे आहेत पॅरलल आहेत. तर या सिच्युएशनला काय म्हणतो आपण रेग्युलर रिफ्लेक्शन. म्हणजे सरळ सरळ आहे वेन पॅरलल लाईट रे, म्हणजे पॅरलल लाईट रे ऑब्वियसली इन्सिडेंट लाईट रे फॉल्स ऑन द, कशावरती फॉल झाले स्मूथ प्लेन सरफेस. म्हणजे जर सरफेस स्मूथ आहे आणि पॅरलल लाईट रे त्याच्यावरची इन्सिडेंट होत असतील, ऑब्वियसली एक्झाम्पल म्हणजे काय त्याचा मिरर, इफ द ऑल लाईट रे रिफ्लेक्टेड पॅरलल. पहा इन्सिडेंट होते वेळेस कसे होते पॅरलल, रिफ्लेक्ट होते वेळेस कसे आहेत पॅरलल. म्हणजे इन्सिडेंट रे पॅरलल आहेत, रिफ्लेक्टेड पॅरलल आहेत. का? त्याचं कारण आहे स्मूथ सरफेस आहे म्हणून. म्हणजे फॉर एक्झाम्पल मिरर सारखं, म्हणजे जे मिरर असेल आणि मिररमध्ये येणारे इन्सिडेंट रे आहेत आणि स्मूथ मिरर असेल तर रिफ्लेक्टेड रे पण आहेत. इन्सिडेंट रे कसे आहेत पॅरलल आहेत, रिफ्लेक्टेड रे पण पॅरलल आहेत. कोणामुळे शक्य झालं स्मूथ प्लेन सरफेस असल्यामुळे. आणि जर असं असेल ऑब्वियसली अनडेफिनाइट डायरेक्शन एका फिक्स डायरेक्शनला जात आहेत, देन दॅट काइंड ऑफ रिफ्लेक्शन इज कॉल्ड ॲज अ रेग्युलर रिफ्लेक्शन. तर या प्रकारच्या रिफ्लेक्शनला काय म्हणतो आपण रेग्युलर रिफ्लेक्शन. यामध्ये 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. एक इन्सिडेंट रे पॅरलल असले पाहिजे, दुसरं रिफ्लेक्टेड रे पॅरलल असले पाहिजे, आणि त्याचं कारण काय तर सरफेस जो असतो स्मूथ प्लेन सरफेस आहे. ह्या 3 शब्दामध्ये किंवा 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. हे जे तुम्ही गेलं तर रिफ्लेक्शनचं तुम्हाला डेफिनेशन येऊन जाईल. नेक्स्ट आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन. आता पहिल्या तुम्हाला कळेल की इरेग्युलर रिफ्लेक्शन काय आहे. या ठिकाणी इन्सिडेंट रे एकमेकांना पॅरलल आहेत, पण रिफ्लेक्टेड रेज आहेत ते मात्र एकमेकांना पॅरलल नाही आहेत. का? ते सरळ सरळ पाहिजे. इन्सिडेंट रे पॅरलल आहेत कारण ते इन्सिडेंट होत आहेत, पॅरलली बनले असतील कुठून सोर्सपासून येत आहेत, पण जेव्हा एका सरफेसवरती पडतील तर हा सरफेस तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर हा सरफेस आहे रफ सरफेस. इट इज नॉट अ स्मूथ, म्हणजे त्याचं रफनेस आहे, कर्वेचर आहे आणि वेगळ्या कर्व्स आहे त्याला, आणि त्यामुळं रफ असल्यामुळं जो इन्सिडेंट झाला पण रिफ्लेक्ट होते वेळेस मात्र ते पॅरलल रिफ्लेक्ट होत नाहीत, वेगवेगळ्या डायरेक्शनला डिफरंट डायरेक्शनला जात असतात. म्हणून या प्रकारच्या रिफ्लेक्शनला काय म्हणतो इरेग्युलर रिफ्लेक्शन. म्हणजे आपण पाहू शकतो व्हेन पॅरलल रेज ओके फॉल्स होत आहेत, येताना कोणते रेज आहेत पॅरलल रेज ऑन द रफ सरफेस. सरफेस कसा आहे रफ सरफेस आहे, प्लेन नाही आहे. देन रेज ऑफ लाईट रिफ्लेक्टेड इन ऑल पॉसिबल डायरेक्शन किंवा डिफरंट डायरेक्शन. सोप्या भाषेमध्ये एक ते वेगवेगळ्या डायरेक्शनला जातील, ऑल पॉसिबल म्हणजे कुठल्याही डायरेक्शनला जाऊ शकतात किंवा वेगवेगळ्या डायरेक्शनला जातील, पण पॅरलल जाणार नाही आहेत. म्हणजे इन्सिडेंट रे कसे आहेत पॅरलल आहेत, पण रिफ्लेक्टेड रे कसे आहेत पॅरलल नाही आहेत. अँटी पॅरलल हा शब्द नका वापरू, फक्त पॅरलल नाही आहेत एवढं सांगू शकतो. कुठल्याही डायरेक्शनला ते जाऊ शकतात आणि वेगवेगळ्या डायरेक्शनला ते पार्टिकल जात असल्यामुळे, आणि त्याचं रिझन कोण आहे रफ सरफेस. म्हणजे इन्सिडेंट रे पॅरलल आहेत पण रिफ्लेक्टेड सरफेस पॅरलल नाही आहेत, तर कोणामुळे सरफेस रफ असल्यामुळे. आणि दॅट टाईप ऑफ रिफ्लेक्शन इज कॉल्ड ॲज अ इरेग्युलर रिफ्लेक्शन. त्याला कोणतं रिफ्लेक्शन म्हणतो इरेग्युलर रिफ्लेक्शन. पहा नोट्स एकदम व्यवस्थित आहे, तुम्हाला जसं वाटत असेल तुम्ही व्हिडिओ थांबवून हे लेक्चर्समध्ये ह्या नोट्स लिहून घेऊ शकता, कारण तुमच्याकडे ऑप्शन आहे स्टॉप आणि प्ले करण्याचा ऑब्वियसली. ओके चालेल. नेक्स्ट आता मिरर म्हणजे काय. तुम्ही सगळ्यांनी मिरर आपल्या घरी पाहिला असेल आणि दररोज तुम्ही स्वतःला मिररमध्ये पाहताच, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला करमत नाही. कारण आपण कसे दिसतो याच्याबद्दल आजकाल तर मुलांना फार वाटतं की आपण चांगलं दिसावं, आणि त्यासाठी तुम्ही मिररचा यूज तर ऑब्वियसली करतात. तर एक सोडा तर असे अनेक युजेस आहेत मिररचे जे की आपण यूज करत असतो. म्हणजे मिरर्स आपल्या व्हेकल्समध्ये वापरतो, मिरर्स आपण आपल्या डेली लाईफमध्ये फॉर एक्झाम्पल समजा कॅमेरेज आलेत नवीन, त्यामध्ये मिरर्स यूज केले जातात. वेगवेगळ्या ठिकाणी मिरर्सचा यूज होत असतो. ठीक आहे. नंतर आपण डेंटिस्ट असतात ते पण मिरर्सचा यूज करतात. तर मिरर सगळ्यांना वेल नोन आहे. पण त्यामध्ये जर आपण जेव्हा मिरर पाहतो, मिरर कशाला म्हणतो, व्हॉट इज मीन बाय मिरर. स्मूथ हायली पॉलिश्ड रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज अ मिरर. तर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज मीन बाय मिरर, तुम्ही घरी जाऊन तुमच्या आईवडिलांना विचारा, त्यांना व्हॉट इज मीन बाय मिरर, तर ते तुम्हाला सांगतील मिरर म्हणजे आरसा. ओके, तर ॲक्च्युली मिरर म्हणजे आरसा नाही. तर मिरर म्हणजे कशाला मिरर म्हणतो, मिरर सांगण्यासाठी तुम्हाला डेफिनेशन महत्त्वाचे शब्द आहेत. स्मूथ असायला पाहिजे, हायली पॉलिश्ड रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजे एक स्मूथ हायली पॉलिश्ड रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो मिरर म्हणू शकतो. ऑब्वियसली वेन ग्लास प्लेट पॉलिश्ड वन साईड ओके विथ, समजा एक आपण जे आपल्या घरी जो जनरली मिरर असतो तर आपला मिरर म्हणजे एक ग्लास प्लेट असते आणि त्या एका साईडला रिफ्लेक्टिंग मटेरियल असतं. कोणतं मटेरियल असतं रिफ्लेक्टिंग मटेरियल. त्याचं एक्झाम्पल कोणतं सिल्वर किंवा निकेल, आणि त्यामुळे तो मिरर बनतो. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या घरी जो काच पाहता
ग्लास, जो मिरर तुम्ही ज्याला म्हणता, ॲक्च्युली तो मिरर नाही आहे, तो एक ग्लास असतो. त्याच्या पाठीमागं जी कोटिंग आहे ती कोटिंग रिफ्लेक्टिंग आहे आणि ती म्हणजे खरं मिरर असतं. तुम्ही जे पूर्ण ते काच असतो, तुम्ही त्या पूर्ण काचेला मिरर म्हणतो आपण. मी म्हणतो, तुम्हीही म्हणता, पण ॲक्च्युली पूर्ण काच म्हणजे मिरर नाही आहे. तो काच आहे, त्या काचेच्या पाठीमागे एक सरफेस आपण केलेला आहे. ऑब्व्हियसली तो सरफेस एकतर सिल्वरचा असतो किंवा निकेलचा असतो, आलं लक्षात. आणि तो सरफेस रिफ्लेक्टिंग असतो, म्हणजे तो ग्लास आहे तो रिफ्लेक्ट करत नाही आहे. तो जो पाठीमागे जी कोटिंग लावली ती कोटिंग रिफ्लेक्ट करते आणि त्या कोटिंगचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून आपण त्याच्यावरती ग्लास लावलं. सिंपल. मग काही जणांचं म्हणणं असं असू शकतं की सर मग आपल्या घरामध्ये डायरेक्टली आपण भिंतीवरती जर ती कोटिंग लावली तर आपण त्याच्यामध्ये स्वतःला पाहू शकतो का? यस. जर डायरेक्ट भिंतीवरती तुम्ही त्याची कोटिंग लावली त्या कोटिंगमध्ये स्वतःला पाहू शकता. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की भिंत तुमची स्मूथ नसणार आहे, कारण मिररसाठी स्मूथ पाहिजे. लक्षात. हां, मग जरी तुम्ही स्मूथ वॉल बनवली आणि त्यावरती जर पेंट केलं तरी तुम्ही तुमची रिफ्लेक्शन पाहू शकता. पण दुसरा प्रॉब्लेम येतो की काही दिवसांनी त्याच्यावरती धूळ जमा होऊन किंवा काही होऊन त्या ठिकाणी ती रिफ्लेक्टिंग सरफेस तेवढा गुड रिफ्लेक्टिंग राहणार नाही आणि तुम्हाला तुमची इमेज चांगली दिसणार नाही आहे. म्हणून नुसतं वॉलवरती आपण जे एक रिफ्लेक्टिंग मटेरियलची कोटिंग करण्याऐवजी आपण ग्लासवरती म्हणजे रिफ्लेक्टिंग मटेरियलची कोटिंग केली, कारण ग्लास हा पहिली कंडिशन सॅटिस्फाय करतो, स्मूथ आहे आणि त्याला आपण पॉलिशिंग केल्यामुळे तो रिफ्लेक्टिंगही बनतो आणि आपण जेव्हा ते पाहतो तो खरा रिफ्लेक्शन त्या रिफ्लेक्टिंग मटेरियलमुळे होतं. आणि ग्लासचं काम आहे त्या रिफ्लेक्टिंग मटेरियलला स्मूथ सरफेस प्रोव्हाइड करणे आणि त्याचं प्रोटेक्शन करणे फ्रॉम द डस्ट किंवा अदर पार्टिकल्स समजा. त्यामुळे आपलं ते हे असतं. ठीक आहे. तर सगळ्यांना लक्षात आलं असेल की आता रिफ्लेक्शन कोण करतं? ग्लास करत नाही, तर सिल्वर आणि निकेल हे रिफ्लेक्टिंग सरफेसेस आहेत. ओके. फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस देर आर टू टाइप्स. मग आपण जे रिफ्लेक्टिंग सरफेस कसे आहेत याच्या बेसिसवरती, जसं वेगवेगळ्या बेसिसवरती आपण वेगवेगळे टाईप्स पडत असतो, तसे या ठिकाणी मिररचे सरफेस कसे आहेत त्यावरती आपण दोन प्रकार पाडतो. एक असतं प्लेन मिरर आणि दुसरा असतो स्पेरिकल मिरर किंवा कर्व्ड मिरर म्हणतो आपण. जनरली या टॉपिक्समध्ये आपण त्याला स्पेरिकल मिररच म्हणतो. तर स्पेरिकल मिरर आणि प्लेन मिरर म्हणजे सरफेस कसा, त्याचा सरफेस आता तुम्हाला शब्दाने पहिल्याच तुम्हाला कळेल की जर या ठिकाणी प्लेन मिरर म्हटलं तर सरफेस प्लेन असणार आहे आणि स्पेरिकल मिरर म्हटलं तर सरफेस स्पेरिकल किंवा कर्व्ड असणार आहे. हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर पहिला पॉईंट आहे आपल्याकडे प्लेन मिरर. प्लेन मिरर तुमच्या सगळ्यांनी पाहिला. तुम्ही जे घरामध्ये आपल्या आजूबाजूला जो यूज करता तुम्ही स्वतःला पाहण्यासाठी, घरामधला बोलतोय, व्हेकलचा नाही आहे, तर तो कोणता मिरर असतो? प्लेन मिरर असतो. तर प्लेन मिररमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण आपला ऑब्जेक्ट आहे, म्हणजे समजा तुम्ही स्वतः उभा टाकलेला आहात, या ठिकाणी असा मिरर आहे आणि तुम्ही स्वतःला पाहताय. पुढे जी तुम्हाला इमेज दिसते, जी तुम्ही स्वतः दिसता ती तुमची इमेज असते. म्हणजे तुम्ही स्वतःची जी इमेज जसे तुम्ही दिसता तसं तुम्ही त्याला मिरर दाखवतो आणि जेव्हा तुम्ही असं थांबता तर तुमच्याकडून जे लाईट रेज जातात ते त्या मिररवरती फॉल डाऊन होतात, तिथून रिफ्लेक्ट बॅक होऊन परत तुम्हाला दिसतात. म्हणून तुम्ही स्वतःला पाहू शकता. काय झालं असतं, जस्ट इमॅजिन करा की तुम्ही स्वतःला पाहू शकले नसते, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की समजा इफ देर इज नो मिरर, ऑब्व्हियसली प्लेन मिरर इन युअर होम, जर तुमच्या घरी जर प्लेन मिरर नसता तर तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आले असते? यू कांट इमॅजिन. जर इमॅजिन करू शकत असाल तर कमेंट्समध्ये तुम्ही सांगत चला. तर जेव्हा आपण पाहत होतो तुम्ही जर पाहिलं तर जनरली प्लेन मिरर जो असतो तर तो हायली पॉलिश्ड सरफेस असतो. ऑब्व्हियसली सरफेस कसा पाहिजे? प्लेन सरफेस पाहिजे. कसा पाहिजे आपल्याकडे? प्लेन सरफेस. ऑब्व्हियसली मिरर असण्यासाठी तर हायली पॉलिश्ड असणं गरजेचं आहे. मग तो स्पेरिकल मिरर असो का कॉन्केव्ह मिरर असतो का कॉन्व्हेक्स मिरर असो का प्लेन मिरर असो, कुठलाही मिरर म्हटलं की फर्स्ट कंडिशन तर सॅटिस्फाय असते हायली पॉलिश्ड स्मूथ सरफेस. पण जर आपला प्लेन मिरर पाहिजे तर तो सरफेस कसा पाहिजे? प्लेन पाहिजे. आणि तुमच्या घरी जो मिरर तुम्ही यूज करता तो प्लेन मिररच असतो जनरली. आणि तो प्लेन मिरर आहे ऑब्व्हियसली. तो कसा असतो? फ्लॅट असतो किंवा प्लेनमध्ये असतो. ठीक आहे. सरफेस ऑफ ग्लास प्लेट इज पॉलिश्ड वन साइड ऑफ रिफ्लेक्टिंग मटेरियल कॉल्ड ॲज अ प्लेन मिरर. म्हणजे सहसा आपण एखाद्या ग्लास प्लेटला जर एका साईडला, दोन्ही साईडला नाही, एका साईडला काय केलं? कोटिंग केली. कोणाची? रिफ्लेक्टिंग मटेरियलची. त्यालाच काय म्हणतो असतो आपण? प्लेन मिरर. तर फॉर्मेशन ऑफ इमेज बाय प्लेन मिरर कसं होतं? एका ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट कसा रेज येतो आणि तो रेज रिफ्लेक्ट बॅक होतो का नॉर्मल इन्सिडेंट व्हायला आहे. हा रे येतो, रिफ्लेक्ट बॅक होतो, नॉर्मल इन्सिडेंट व्हायला आहे आणि ह्याच्या थ्रू जी त्या ऑब्जेक्टची इमेज बनते. हां, जनरली आपण जर पाहिलं ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे, जेवढ्या अंतरावरती मिररपासून ऑब्जेक्ट आहे एक्झॅक्टली तेवढ्याच अंतरावरती बॅक साईडला इमेज बनत असते. ऑब्व्हियसली ऑब्जेक्टची इमेज जी बनते तर बॅक साईडला मिररची जी इमेज बनते त्याला काय म्हणतो आपण? व्हर्च्युअल इमेज म्हणतो. आणि सेम साईजची, जेवढा ऑब्जेक्टची साईज आहे, हाईट ऑफ ऑब्जेक्ट इक्वल टू हाईट ऑफ इमेज, दोघांचं सारखं असतं. आणि यामुळे जे मॅग्निफिकेशन असतं, पुढे पाहणार होतो आपण, तर मॅग्निफिकेशन 1 असतं. म्हणजे जे तुम्ही स्वतःला मिररमध्ये पहा तर तुम्ही ज्या साईजच्या त्याच साईजमध्ये तुम्ही मिररमध्ये दिसता. म्हणजे तुम्ही मॅग्निफिकेशन तुमचं 1 आहे. म्हणजे तुम्ही मोठी किंवा छोटी तुमची इमेज दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट तुम्ही सरळ असाल तर तुमची इमेज सरळच दिसते. असं मुडकं खाली आणि
पायवर असं तुम्ही एकमेकांना दिसत नाही. त्याचं कारण आहे कारण ती इमेज ही इरेक्ट असते. तुम्ही जसे आहात तशीच तुम्हाला इमेज दिसत असते. इमेज कशी असणार आहे? इरेक्ट असेल. आणि जेवढ्या अंतरावरती मिररपासून तुम्ही इकडे आहात तेवढ्याच अंतरावरती बॅक साईडला तुम्हाला काय मिळते? इमेज बनते. डिस्टन्स ऑफ इमेज आणि डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट दोन्ही कसे असतील? डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट आणि डिस्टन्स ऑफ इमेज दोन्ही कसे असतील? सेम असतील. आता जे आपण बोललो तेच आता डबल पाहायचं आपला की प्लेन मिरर असतं त्याच्या प्रॉपर्टीज काय असतील. पहिली प्रॉपर्टी काय असते? व्हर्च्युअल आणि इरेक्ट. मी आताच म्हटलं व्हर्च्युअल म्हणजे काय? इमेज व्हर्च्युअलमध्ये आपण पुढे तो डिटेलमध्ये पाहणार. सध्या लक्षात ठेवा व्हर्च्युअल म्हणजे काय की ज्या ठिकाणी रेज ॲक्च्युली मीट होत नसतात किंवा तिथून रेज येत नाही आहेत आपल्यापर्यंत. आपल्या वाटतून मे अपेअर्स टू बी, जसं मिररमध्ये स्वतःला पाहता आणि तुम्हाला वाटतं की हां त्याच्या पलीकडे पाठीमागं कोणतरी आहे आणि तुम्ही पाठीमागे जाऊन पाहता कोणीच नसतं. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जी इमेज सोप्या भाषेमध्ये जी इमेज काय करू शकत नाही आपण ह्याच्यावरती बनवू शकत नसतं. जी इमेज आपण स्क्रीनवरती बनवू शकत नाही त्या इमेजला व्हर्च्युअल इमेज म्हणतो. व्हर्च्युअलचा अर्थ इमॅजिनरी म्हणू शकतो आपण, जी की आपण स्क्रीनवरती बनवू शकत नाही. आणि इरेक्ट म्हणजे काय? सरळ, म्हणजे जसे तुम्ही दिसता सरळ स्वतःसारखे, त्याला काय म्हणतो आपण? इरेक्ट. ओके. नेक्स्ट काय? सेम साईज. मी आत्ताच म्हटलं की साईज काय राहते? सेम. जेवढ्या साईजचा ऑब्जेक्ट आहे तेवढ्या साईजची इमेज बनते. म्हणून मॅग्निफिकेशन काय असतं? 1. आणि दुसरी गोष्ट इमेज कुठं बनते? फ्रॉम द बिहाइंड द मिरर. जर तुमचा प्लेन मिरर असेल तर प्लेन मिररमध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा इमेज व्हर्च्युअल बनते, म्हणजे ॲक्च्युली त्या ठिकाणी कुठले रेज मीट होत नाही आहेत किंवा त्या ठिकाणी जर आपण स्क्रीन ठेवली त्या ठिकाणी इमेज बनवू शकत नसेल, म्हणजे त्या जी इमेज स्क्रीनवरती बनत नाही त्याला व्हर्च्युअल इमेज म्हणतो. दुसरी गोष्ट जसे आपण असतो तशीच इमेज दिसते, म्हणजे उलटी इमेज होत नाही आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो? इरेक्ट इमेज म्हणू शकतो. जेवढी आपली साईज आहे तेवढ्या साईजची इमेज बनते म्हणून सेम साईज ऑफ इमेज म्हणू शकतो. आणि इमेज इज फ्रॉम द बिहाइंड द मिरर. तर आपण मिररच्या या साईडला असताल तर मिररच्या बॅक साईडला इमेज बनत असते. तुम्ही जर पुढे गेलात तर कॉन्केवमध्ये फ्रंट साईडला इमेज बनते असते, पण या केसमध्ये बॅक साईडला इमेज बनते आणि ती इमेज कशी असते? व्हर्च्युअल अँड इरेक्ट आणि सेम साईजची. इमेज फ्रॉम द लॅटरली इन्व्हर्टेड. हा महत्त्वाचा शब्द. लॅटरली इन्व्हर्टेड म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा मिररमध्ये पाहता लेफ्टचं राईट, राईटचं लेफ्ट, लेफ्ट हँड तुम्हाला राईट वाढतो, राईट हँड लेफ्ट वाढतो, दॅट इज कॉल्ड लॅटरली इन्व्हर्टेड. जसं तुम्ही पाहिलं असेल कधी ॲम्ब्युलन्सवरती जेव्हा नाव तुम्ही पाहता तेव्हा त्याचं उलट्या अक्षरामध्ये ॲम्ब्युलन्सवरती नाव लिहिलेलं असतं. का? कारण जेव्हा त्या ॲम्ब्युलन्स एखादी जाते आणि एखादा पुढे ड्रायव्हर आहे कोणीतरी तो पाहतोय तर त्याला तो कशामध्ये पाहणार आहे? पुढचा ड्रायव्हर ॲम्ब्युलन्सला त्याच्या काचेमध्ये पाहणार आहेत. आपलं त्याचं मिरर असतो त्यात पुढच्या ह्याच्याकडे जो पुढचा ड्रायव्हर असतो त्याच्याकडे कॉन्केव्ह टाईपमध्ये मिरर्स असतात किंवा प्लेन मिरर्स असतात, त्या मिरर्समध्ये तो पाहत असतो. म्हणजे जेव्हा तो त्या मिररमध्ये पाहिल कशाला? पाठीमागे येणाऱ्या ॲम्ब्युलन्सला. जर त्या ॲम्ब्युलन्सवरती जर सरळ असं नाव टाकलं असेल व्यवस्थित ॲम्ब्युलन्स नावाचं, तर याला मिररमध्ये उलटं नाव दिसेल. तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता. तुम्ही जे एखादं नाव लिहिलं आणि ते जर तुम्ही मिररमध्ये पाहिलं ते नाव उलटं दिसतं, व्यवस्थित दिसत नाही. लॅटरली इन्व्हर्टेड म्हणतो आपण त्याला. मग काय होतं? मग त्याला तसं म्हणजे कळावं की ॲम्ब्युलन्स आहे म्हणून ॲम्ब्युलन्सवरती नाव मिरर इमेजमध्ये लॅटरली इन्व्हर्टेड या ठिकाणी काढलं जातं. मग याची जी इमेज असते ती क्लिअर दिसते, म्हणजे ॲम्ब्युलन्स असं दिसतं पुढच्या व्हेकलला आणि त्याला कळतं की आपल्या पाठीमागं जी आहे ती ॲम्ब्युलन्स आहे. यामुळंच ते ॲम्ब्युलन्स नाव थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलं जातं, लॅटरली इन्व्हर्टेड असतं. ओके. मग याचं हे लॅटरल इन्व्हर्जन झालं, याचं हे लॅटरल इन्व्हर्जन. म्हणजे मिररमध्ये तुम्ही पाहिलं तुम्हाला हे दिसेल, म्हणजे याची इमेज ही दिसेल, याची इमेज ही दिसेल. तर असं असतं. म्हणून आपण जनरली असं बनवतो जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित वाचता येण्यासारखं पुढच्याला दिसावं. ऑब्वियसली तुम्हाला माहिती असं काय जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज आहे. याला लॅटरल इन्व्हर्जन म्हणतो. द फेनॉमेना ड्यू टू विच इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट टर्न्स थ्रू एन अँगल किती डिग्रीनं? 180 डिग्रीनं. याला लॅटरल इन्व्हर्जन म्हणतो. थ्रू व्हर्टिकल ॲक्सिस रॅदर दॅन द हॉरिझॉन्टल ॲक्सिस. व्हर्टिकल ॲक्सिस म्हणजे हे असे जे आपल्याकडे आहे व्हर्टिकल ॲक्सिस आहे, याचं इकडं झालं. तुम्ही जर पाहू शकता या ठिकाणी जर असा व्हर्टिकल ॲक्सिस मानला किंवा याचा हे व्हर्टिकल ॲक्सिस मानला, हा ए इकडं होता, इथे कुठं दिसतोय? या साईडला दिसतोय. इकडे असा शिफ्ट झाल्यासारखा. इथं कुठं ई ते आहे, इथं आल्यानंतर या साईडला गेलं, म्हणजे ते लेफ्टचं राईट आणि राईटचं लेफ्ट होतं. व्हर्टिकल ॲक्सिसच्या अबाउट रोटेशन होतं 180 डिग्रीनं पूर्णपणे, आणि त्यामुळे त्याला कोणतं इन्व्हर्जन म्हणतो आपण? लॅटरल इन्व्हर्जन म्हणत असतो. ऑब्वियसली व्हर्टिकल ॲक्सिस महत्त्वाचं रॅदर दॅन द हॉरिझॉन्टल ॲक्सिस. सच ॲट अ राईट साईड ऑफ द इमेज अपेअर्स टू बी अ लेफ्ट अँड वाईस वर्सा. म्हणजे राईट साईड तुम्हाला कशी दिसेल? लेफ्ट दिसेल आणि लेफ्ट साईड कशी दिसणार आहे? राईट दिसेल. आणि इट इज कॉल्ड ॲज लॅटरल इन्व्हर्जन. हे व्यवस्थित डेफिनेशन लक्षात आहे. एवढी मोठी जरी नसेल तुम्ही थोडक्यात सांगू शकता की एखादी ऑब्जेक्टची इमेज जी आहे ती 180 डिग्रीनं व्हर्टिकल ॲक्सिसच्या अबाउट रोटेट होत असेल. ओके. आणि त्यावेळेस जर तुम्हाला रोटेट म्हणण्यापेक्षा शिफ्ट टर्न होत असेल आणि त्यावेळेस राईटचं तुम्हाला लेफ्ट आणि लेफ्टचं राईट दिसत असेल तर तुम्ही काय म्हणू शकता? त्याला लॅटरल इन्व्हर्जन असं म्हणू शकता. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट आपल्याकडे इन्व्हर्जन म्हणजे काय? हे झालं लॅटरल इन्व्हर्जन. आता दुसरं इन्व्हर्जन ज्यामध्ये काय असतं? ड्युरिंग द इन्व्हर्जन इमेज टर्न्स अराउंड. आपल्या जे इन्व्हर्जन पाहतो इन्व्हर्जनमध्ये ड्युरिंग द इन्व्हर्जन इमेज टर्न्स अराउंड द हॉरिझॉन्टल ॲक्सिस.
कुठल्या ॲक्सिस थ्रू, हॉरिझॉन्टल ॲक्सिस थ्रू जर त्याचं इन्व्हर्जन होत असेल ऑब्वियसली 180 डिग्री आहे. हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे काय आपण पाहू शकतो, समजा असं या ठिकाणी हा ॲक्सिस आहे हॉरिझॉन्टल ॲक्सिस, लक्षात. या हॉरिझॉन्टल ॲक्सिस हा समजा ऑब्जेक्ट आहे उलटा आहे, ॲक्च्युली असा उलटा राहू शकत नाही, ॲक्च्युली हे असा राहील. समजा हा असा सरळ आहे, सरळ व्यक्ती उभा टाकलेला आहे, तर त्याचं जे इमेज आहे समजा बनत असेल ती त्याची उलटी बनत असेल ऑब्वियसली. त्यासाठी वेगळे मिरर्स आपण पुढे पाहूया की व्हर्टिकल इन्व्हर्जन पण होतं, इन्व्हर्टेड इमेज म्हणू शकतो आपण त्याला. तर त्यामध्ये जो टॉपचा पार्ट आहे तो खाली दिसतोय आणि खालचा जो पार्ट आहे तो वर दिसतो, याला आपण इन्व्हर्जन म्हणतो. आणि इन्व्हर्जनमध्ये काय होतं, हॉरिझॉन्टल ॲक्सिस, हा जो ॲक्सिस आहे हॉरिझॉन्टल याच्या बोट हे खाली जाणार, खालची साईड वर जाणार, यालाच काय म्हणतो आपण हॉरिझॉन्टल इन्व्हर्जन म्हणत असतो. ओके, तुम्हाला लक्षात आलं असेल. नेक्स्ट आपल्याकडे स्पेरिकल मिरर्स आहे. तर स्पेरिकल मिरर नावाची कन्सेप्ट फार इंटरेस्टिंग आहे, कारण स्पेरिकल मिरर्सचा यूज अनेक ठिकाणी होतो. प्लेन मिरर तुम्ही जरी यूज करत असलात तर मॅक्झिमम ठिकाणी आपण स्पेरिकल मिरर्स यूज करतो. त्यांच्या कन्सेप्ट फार इंटरेस्टिंग आहेत. स्पेरिकल मिरर म्हणजे काय, ऑब्वियसली कुठलाही मिरर असेल तो पॉलिश्ड असला पाहिजे आणि रिफ्लेक्टिंग सर्फेस त्याला असायलाच पाहिजे, पण तो सर्फेस कसा असेल, हॅलोस्पियर असेल, ग्लास इज कॉल्ड ॲज अ स्पेरिकल मिरर. म्हणजे एक हॅलोस्पियर आहे ज्याचा एक पार्ट आहे जो कट केला, एका पार्टला रिफ्लेक्टिंग आहे, दुसरा पार्ट नॉन रिफ्लेक्टिंग असेल, ऑपेक असेल, तर त्या प्रकारचा त्याचा सरफेस जो आहे तो स्पेरिकल असला पाहिजे. म्हणून त्या मिररला कोणता म्हणू शकतो आपण, स्पेरिकल मिरर म्हणू शकतो. फॉर स्पेरिकल मिरर वन ऑफ द टू कर्व्ड सरफेस, म्हणजे एक कर्व असेल त्याच्या दोन्हीपैकी एक सरफेस कसा असतो, पॉलिश्ड असतो, क्रिएटेड विथ थिन लेअर ऑफ द सिल्वर. ऑब्वियसली पॉलिशिंग सिल्वरचीच केली जाते आणि बाय कोटिंग ऑफ द रेड ऑक्साईड पेंट. म्हणजे आपण एकतर सिल्वरची कोटिंग करू शकतो किंवा लेड ऑक्साईडची पण पेंट आपण त्यावरती दिला तर त्यामुळं पण काय करतात, त्याच्याकडे मिरर बनतो. पण तो मिररचा सरफेस जो आहे तो कर्ड असल्यामुळे, सरफेस कसा आहे, कर्ड असल्यामुळे त्या मिररला आपण काय म्हणतो, स्पेरिकल मिरर म्हणत असतो. दस वन साइड ऑफ द स्पेरिकल मिरर इज मेड अप ऑफ द ओपेक, म्हणजे ज्या साईडनं आपण कोटिंग केली ती साईड ओपेक राहील आणि ज्या साईडनं कोटिंग नाही केली, रिफ्लेक्टिंग सरफेस असेल, तर अदर साईड कशी असणार, रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजे एक साईड ओपेक असेल, दुसरी साईड काय असणार, रिफ्लेक्टिंग असणार, पण सरफेस कसा आहे, कर्ड आहे. तर त्या प्रकारच्या मिररला आपण काय म्हणतो असतो, स्पेरिकल मिरर. तर या ठिकाणी आपण पाहू शकता स्पेरिकल मिररमध्ये, लक्षात. ओके, हां, या ठिकाणी आपला हा मिरर आहे त्याला कॉन्केव्ह मिरर म्हणतो. या कॉन्केव्ह मिररमध्ये काय, ही जी कॉन्व्हेक्स साईड असते, आउटर साईड ही पॉलिश्ड आहे आणि आतमधली जी साईड आहे कॉन्केव्ह साईड पॉलिश्ड नाही आहे. म्हणजे आपण जर कॉन्व्हेक्स साईडला पॉलिशिंग केली, म्हणजे आपण सिल्वर जे आहे ते कॉन्केव्ह साईडला लावलं आपण, कॉन्व्हेक्स साईडला पॉलिशिंग केली तर कॉन्व्हेक्स साईडला जर आपण पॉलिशिंग केली तर कॉन्व्हेक्स साईडला जर पॉलिशिंग केली तर कॉन्व्हेक्स साईड ही ओपेक बनते आणि कॉन्केव्ह साईड रिफ्लेक्टिंग बनते. मग यामुळं कॉन्केव्ह साईड रिफ्लेक्टिंग असल्यामुळे या सरफेस मिररला कॉन्केव्ह मिरर म्हणतो. पण ते जर कॉन्व्हेक्स मिररमध्ये पाहिलं तर कॉन्व्हेक्स मिररमध्ये जी कॉन्केव्ह साईड असते त्याला पॉलिशिंग करतात, म्हणजे या साईडनं पॉलिशिंग असेल, आणि जी कॉन्व्हेक्स साईड असते ती रिफ्लेक्टिंग साईड बनते. ज्या साईडला पॉलिशिंग करतो तो त्या साईडच्या अपोजिट साईड असते ती रिफ्लेक्टिंग बनते. या साईड कॉन्केव्ह साईडला पॉलिशिंग केली तर कॉन्व्हेक्स साईड काय बनली, रिफ्लेक्टिंग बनली, आणि म्हणून या मिररला काय म्हणतो आपण, कॉन्व्हेक्स मिरर म्हणतो. ऑब्वियसली दोन टाईप ऑफ मिरर असतात, एक कॉन्केव्ह मिरर म्हणजेच कॉन्व्हर्जिंग मिरर म्हणतो आपण त्याला, जो की लाईटला कॉन्व्हर्ज करतो, एका पॉईंटला आणण्याचा प्रयत्न करतो. पुढे गेल्यानंतर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. नंतर दुसरा आहे कॉन्व्हेक्स मिरर. ऑब्वियसली इनर सरफेस काय असतो, हॅलो सरफेस, आणि रिफ्लेक्टिंग, जो रिफ्लेक्टिंग सरफेस असतो तो इनर असतो. इनर सरफेस म्हणजे आतल्या साईडचा सरफेस, तुझा आतल्या साईडचा जो सरफेस आहे तो रिफ्लेक्टिंग असेल त्याला कॉन्केव्ह मिरर म्हणतो. आणि कॉन्व्हेक्स मिरर किंवा डायव्हर्जिंग मिरर म्हणतो, जो की लाईटला डायव्हर्ज करतो, पसरवतो, त्याचा काय असतो, आउटर बल्जिंग सरफेस जो असतो तो रिफ्लेक्टिंग असतो. म्हणजे आउटर म्हणजे हा बाहेरचा सरफेस, इनर सरफेस मात्र नॉन रिफ्लेक्टिंग असतो, ओपेक असतो. त्याला आउटर सरफेसचा रिफ्लेक्टिंग असतो त्याला कॉन्व्हेक्स मिरर म्हणणार, इनर सरफेसचा रिफ्लेक्टिंग असेल त्याला कॉन्केव्ह मिरर म्हणणार. ओके, मे बी तुम्हाला जनरली कळालं असेल. आपण अजून डिटेलमध्ये यांना पाहणार आहोत पुढे गेल्यानंतर. एक मार्क्ससाठी येऊ शकतात MCQमध्ये, कुठे याच्यावरती क्वेश्चन येतात, म्हणून थोडंसं लक्षात राहू द्या. कॉन्केव्ह मिरर म्हणजे काय, कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे काय, यांची फार इम्पॉर्टन्स आहे. 11-12ला गेल्यानंतर याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली MCQ येतात आणि ते सॉल्व, तुम्हाला जर आज कन्सेप्ट क्लिअर असेल तर उद्या तेवढंच तुमच्या डोक्यावरचं टेन्शन कमी होईल. आता टर्मिनॉलॉजी, जेव्हा आपण स्पेरिकल मिररबद्दल स्टडी करतो तर काही टर्म्स माहिती असणं गरजेचं आहे. जसं की आता पहिले एक टर्म्स समजा आपण जर पाहिलं, या ठिकाणी छोट्या टर्म्स होत्या, सेंटर ऑफ कर्वेचर, पोल, मिरर, प्रिन्सिपल ॲक्सिस, या ठिकाणी रेडियस ऑफ कर्वेचर, असे जे पॉईंट आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक. तर आपल्याकडे पहिलं अपर्चर. अपर्चर म्हणजे काय, इफेक्टिव्ह विड्थ ऑफ द स्पेरिकल मिरर. जी इफेक्टिव्ह विड्थ म्हणजे आपली जी विड्थ असते, म्हणजे विड्थ म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो, हा जो मिरर आहे हा कॉन्केव्ह मिरर आहे. ह्या कॉन्केव्ह मिररची इथून इथपर्यंत जी ही इफेक्टिव्ह विड्थ असणार आहे,
या इफेक्टिव्ह विड्थलाच काय म्हणतो स्पेरिकल मिररच्या अपर्चर म्हणतो. म्हणजे सोप्या भाषेत जो मिरर असेल एवढा मिरर आहे, इथून असा बनवून असा येतोय, म्हणजे इथून असा आहे मिरर, त्याची इथून इथपर्यंत आपण त्याची इफेक्टिव्ह विड्थ म्हणतो. दॅट विड्थ इज कॉल्ड ॲज अपर्चर. ओके. नंतर पोल किंवा वर्टेक्स म्हणतो. सेंटर ऑफ द स्पेरिकल मिरर, हा जो मिरर आहे ना असा, त्या मिरर इथून इथपर्यंत हा पूर्ण स्पेरिकल पार्ट, एक स्पिअरचा कट केलेला पार्ट आपण, हा भला मोठा एक हॅलो स्पिअर असतो, त्याचा स्पेरिकल ग्लास आहे, त्याचा छोटासा पार्ट कट करून आपण त्याला एका साईडला पॉलिशिंग केलेली असते आणि त्याच्यापासून हा मिरर बनतो. तर आपण पॉलिशिंग केलेल्या कॉन्व्हेक्स साईडला, म्हणून हा कोणता मिरर आहे, कॉन्केव्ह मिरर आहे. मग यामध्ये सेंटर ऑफ द स्पेरिकल मिरर, हा जो एवढा मिरर आहे, हा पूर्ण मिरर नाही आहे, हा एवढाच मिरर आहे. ह्या मिररचा जो सेंटर असतो त्या सेंटरलाच काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ द स्पेरिकल मिरर. मिररचा सेंटर लक्षात ठेवा, त्या मिररच्या स्पिअरचा सेंटर नाही, हा स्पिअरचा सेंटर हा झाला. स्पिअरच्या सेंटरबद्दल बोलत नाही आपण. हा जो मिरर आहे याचा जो सेंटर असतो दॅट इज डिनोटेड बाय द, म्हणजे दॅट इज अ पोल, आणि डिनोटेड आपण त्याला कशाने दाखवतो, कॅपिटल पीने दाखवतो, त्याला पोल म्हणतो. महत्त्वाचा पॉईंट येतो, त्याच्या थ्रूच आपण सगळे जे डिस्टन्स असतात सगळे डिस्टन्स आपण पोलपासूनच मेजर करत असतो. नेक्स्ट आहे आपलं सेंटर ऑफ द कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, समजा आपल्याकडे एक हॅलो स्पिअर असेल असा, मग ह्या जो आपला कर्वेचर आहे समजा, हा याला जर आपण असं एक्सटेंड केलं किंवा ज्या स्पेअरपासून आपण कट केलं होतं त्या स्पेरिकल पार्टला, त्या स्पेअरचा जो सेंटर आहे त्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतो. सेंटर ऑफ द हॅलो स्पिअर ऑफ विच स्पेरिकल मिरर इज पार्ट, म्हणजे कुठल्या तरी एका स्पेरिकल, म्हणजे कुठल्या तरी एका स्पिअर, हॅलो स्पिअरला कट केल्यानंतर आपला हा स्पेरिकल मिरर मिळाला होता. त्या हॅलो स्पिअरचा, ज्या हॅलो स्पिअरचा आपला मिरर जो आहे तो पार्ट असेल, पण त्या हॅलो स्पिअरचा सेंटर जो असेल त्याला काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ कर्वेचर, आणि त्याला कशाने दाखवला जातो, सीने. हा मिररचा सेंटर असेल तर त्याला आपण पोल म्हणतो, आणि तो मिररचा जो कर्वेचर आहे त्याचा जो हॅलो स्पिअर बनेल त्या स्पिअरचा जो सेंटर असेल त्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतो. हे दोन्ही पॉईंट आपल्यासाठी काय आहेत, फार महत्त्वाचे. डेफिनेशन्स लक्षात ठेवा, एक एक मार्क्ससाठी तुम्हाला येऊ शकतात. रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे सेम तेच. मग आता आपण पाहिलं पोल, पोल म्हणजे मिररचा सेंटर, आणि सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे कोणाचा सेंटर, जो मिरर ज्या स्पेरिकल हॅलो स्पिअरपासून बनलेला आहे त्याचा सेंटर. ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स असतं, द रेडियस ऑफ हॅलो स्पिअर ऑफ विच स्पेरिकल मिरर इज पार्ट इज कॉल्ड ॲज अ रेडियस ऑफ कर्वेचर. याची रेडियस म्हणजे जनरली तुम्ही जर सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोलमधलं डिस्टन्स जरी म्हणलं मिरर रेडियस ऑफ कर्वेचर तरीही चालतं, किंवा जो हॅलो स्पिअर बनलेला आहे त्या स्पिअरची जी रेडियस असेल त्याला काय म्हणू शकतो आपण, रेडियस ऑफ कर्वेचर. प्रत्येक टर्म्स आहे व्यवस्थित समजून घ्या, कारण यांचाच यूज करून आपल्या पुढच्या कन्सेप्ट समजल्या म्हणजे समजायला पाहिजे. नेक्स्ट आपल्याकडे प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, सिंपल एक स्ट्रेट लाईन असणार आहे जी की इमॅजिनरी असते, ॲक्च्युअलमध्ये नसते, जी कोणामधून पास होते, सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल दोघांमधून. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल, त्यालाच काय म्हणतो आपण, ह्या स्पेरिकल मिररच्या सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोलमधून जी लाईन पास होते दॅट लाईन इज कॉल्ड ॲज अ प्रिन्सिपल ॲक्सिस. हे महत्त्वाच्या गोष्टीत पहा. नंतर नॉर्मल. नॉर्मल कशाला म्हणतो, अ स्ट्रेट लाईन जॉईनिंग बाय obtained by joining the reflection point with the center of curvature C is called as a normal. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक लाईट रे येतोय असा आणि इथून रिफ्लेक्ट होते कुणीकडे तरी असा, ठीक आहे. तर या रिफ्लेक्शन पॉईंटला जर आपण सेंटर ऑफ कर्वेचर सोबत जोडलं तर हा जो पॉईंट असेल याला बोलतो आपण नॉर्मल. नॉर्मल म्हणजे काय, सरळ सरळ ज्या पॉईंटला त्या मिररवरती लाईट रिफ्लेक्ट होते तो पॉईंट आणि सेंटर ऑफ कर्वेचर या दोघांना जोडल्यानंतर याला नॉर्मल म्हणत असतो. द लाईन स्टार्ट ऑब्टेन बाय जॉईनिंग दॅट द रिफ्लेक्शन पॉईंट टू द सेंटर ऑफ कर्वेचर. या दोघांना जोडणारी जी लाईन असते त्याच लाईनला आपण काय म्हणत असतो, नॉर्मल म्हणत असतो. नेक्स्ट प्रिन्सिपल फोकस. आता प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय, समजा आपला कर्वेचर आहे याच्यावर जर आपण पॅरलर लाईट रेज आपण इन्सिडेंट केले, आता मला या ठिकाणी त्याच प्रकारे दिले असतील तर पॅरलर रेज या ठिकाणी इन्सिडेंट झाले समजा, ठीक आहे. ते पॅरलर रेज एका पॉईंटला मीट होतात, जी पॅरलर रेज असतात ते एका पॉईंटला मीट होतात अशी वापरून. ज्या पॉईंटला हे पॅरलर जे की इन्फिनिटीपासून येणार आहे, द पॉईंट ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस वेअर ऑल द रेज, जे सगळे रेज आहेत कमिंग फ्रॉम इन्फिनिटी, ॲक्च्युली पॅरलर रेज येत आहेत म्हणजे इन्फिनिटीपासून येतात, इन्फिनिटीपासून येतात म्हणजे पॅरलर आहेत. पक्क लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल तर त्याच्यापासून येणारे रेज जे असतात पॅरलर असतात, किंवा पॅरलर रेज येत असतील त्याचा अर्थ ऑब्जेक्ट कुठं आहे, इन्फिनिटीला आहे. दोघांचा अर्थ सेम आहे. तर या ठिकाणी हे रेज पॅरलर येत आहेत म्हणजे इन्फिनिटीपासून आलेले आहेत, किंवा इन्फिनिटीपासून आलेत म्हणून ते पॅरलर आहेत. ऑब्वियसली जर कमिंग फ्रॉम इन्फिनिटी पॅरलर रेज असतील, आफ्टर रिफ्लेक्शन इन्फिनिटीपासून आलेत म्हणजे पॅरलर आले आहेत, आणि रिफ्लेक्शन नंतर ऑल दे ॲक्च्युली मीट किंवा अपेअर्स टू बी मीट. एक तर जर कॉन्केव्ह मिरर असेल तर ॲक्च्युली मीट होतील,
आणि कॉन्व्हेक्स मिरर असेल तर तो मीट झाल्यासारखे वाटतील, अपेअर्स टू बी मीट. तर ॲक्च्युली ज्या पॉईंटला मीट होतील किंवा ज्या पॉईंटला मीट झाल्यासारखे वाटतील दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज अ फोकस. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता त्यामध्ये तुम्हाला सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस आणि पोल ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याच्या टर्म्सच्या भोवती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, कारण डिस्टन्स जे मेजर करणार आहोत आपण विथ रिस्पेक्ट टू पोल करणार आहोत. तुम्हाला फोकसचे हे दिलं जातं, पॉईंट काय, फोकस, कर्वेचर काय हे माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतील. अदरवाईज न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येत नाही आहेत. फोकल पॉईंट ऑफ द मिरर ऑफ इट डिनोटेड आणि फोकल पॉईंटला आपण कशाने दाखवतो, एफ या लेटरने दाखवलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे फोकल लेंथ. ऑब्विसली मग जो फोकस पॉईंट असेल, समजा या ठिकाणी आपला फोकस पॉईंट आहे, तर फोकस पॉईंट आणि पोल या दोघांमधलं जे डिस्टन्स असतं दॅट डिस्टन्स इज कॉल्ड एज अ फोकल लेंथ. ऑब्विसली द डिस्टन्स बिटवीन द पोल्स अँड फोकस इज कॉल्ड एज अ फोकल लेंथ. हा फोकल लेंथ जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता त्यावेळेस फोकल लेंथला फार महत्त्व आहे. मिररमध्ये पण फोकल लेंथ हा पॉईंट आहे आणि लेन्समध्ये पण फोकल लेंथ पॉईंट आहे. तर फोकल लेंथ कधी दिली जाते किंवा न्यूमेरिकल्समध्ये कधी फोकल लेंथ आपला फाइंड आउट करायची असते, तर फोकल लेंथ म्हणजे तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे की जो सेंटर ऑफ पोल आणि फोकस पॉईंट, प्रिन्सिपल फोकस या दोघांमधलं जे अंतर असतं त्यालाच काय म्हणतो आपण, फोकल लेंथ म्हणत असतो. जनरली तुम्हाला फोकल लेंथ कळाली असेल. सिंपल टर्म्स आहेत, एकदा क्लिअर करून घ्या. नेक्स्ट फोकल प्लेन म्हणजे द इमॅजिनरी प्लेन. ऑब्विसली रिअलीमध्ये हा प्लेन नसतो, तो इमॅजिनरी आहे. पासिंग थ्रू द फोकस अँड राईट अँगल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे समजा या ठिकाणी हा फोकस आहे, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं हा आपला प्रिन्सिपल ॲक्सिस आहे आणि या ठिकाणी फोकस आहे. या दोघांमधून जो पास होतो म्हणजे ॲक्च्युली फोकस पॉईंटमधून पास व्हायला पाहिजे आणि प्रिन्सिपल ॲक्सिस असा आहे तर असा त्याला परपेंडिक्युलर. समजा प्रिन्सिपल ॲक्सिस असा असेल तर असं एक्झॅक्टली कट होत असेल. कोणत्या पॉईंटला, फोकस या पॉईंटला, त्या प्लेनला काय म्हणतो आपण, फोकल प्लेन म्हणत असतो. नेक्स्ट आहे आपल्याकडे रिअल इमेज. हां, आता रिअल इमेज काय असते आणि व्हर्च्युअल इमेज काय असते. Real image, when the rays of light after getting reflection from the mirror or after getting reflected from lens actually meet at that point is called as a real image. Real image can be obtained on the screen. म्हणजे रिअल इमेज कशाला म्हणतात, ही जी इमेज आहे ती रिअल आहे का, नाही आहे का. कारण रिअल इमेजसाठी कंडिशन काय असते पहा, आफ्टर गेटिंग रिफ्लेक्टेड फ्रॉम द मिरर किंवा लेन्स रिफ्रॅक्शन झालं तर ॲक्च्युली ज्या ठिकाणी रेज मीट होत आहेत, तर मला सांगा या ठिकाणी ॲक्च्युली रेज मीट व्हायलेत का, नाही आहे. किंवा ओके ऑब्विसली या ठिकाणी होत नाही तर ॲक्च्युली रेज मीट, त्याला काय म्हणतो आपण, रिअल इमेज म्हणू शकत. म्हणजे ॲक्च्युली मीट होत असतील तर रिअल इमेज म्हणतो, जर ॲक्च्युली रेज इमेज मीट होत नसतील त्याला व्हर्च्युअल इमेज म्हणतो. तर रिअल इमेज कॅन बी ऑप्टेन ऑन द स्क्रीन. तर आपण पाहिलं अगोदर, पुढे पाहण्यात आपण डिटेलमध्ये की एका स्क्रीनवरती आपण काय करू शकतो, रिअल इमेज ऑप्टेन करू शकतो. पण म्हणजे रिअल इमेज आपण पाहू शकतो. रिअल इमेज पाहण्यासाठी आपला काय पाहिजे, रिअल इमेज पाहण्यासाठी आपला एक स्क्रीन असते. स्क्रीनवरती जर ॲक्च्युली त्या ठिकाणी रेज मीट होत आहेत लक्षात, त्याच पॉईंटला आपण काय म्हणत असतो, रिअल इमेज म्हणत असतो. ठीक आहे. या ठिकाणी पाहू शकता थोडंसं या ठिकाणी हे झाले, हा थोडंसं प्रॉब्लेम आलं. ही रिअल इमेज आहे, हा इमेज पाठीमागं पाहिजे होती व्हर्च्युअलमध्ये, पुढे आलेली आहे. ठीक आहे, आपण याच्या थ्रू आपण एकदा समजून घेऊया. यामध्ये जर रिअल इमेज म्हणजे काय म्हटलं होतं, ॲक्च्युली रेज मीट व्हायला पाहिजे. ॲक्च्युली रेज मीट म्हणजे या ठिकाणी पाहू शकता ही रिअल इमेज आहे. काय व्हायले, या ठिकाणी ऑब्जेक्ट याच्यापासून रेज येतात आणि इथून या कॉन्केव्ह सरफेसपासून रिफ्लेक्ट होऊन इथे ॲक्च्युली रेज मीट व्हायलेत. मग इथं ॲक्च्युली रेज मीट व्हायलेत याचा अर्थ या ठिकाणी इमेज कशी बनते, रिअल बनते. ठीक आहे. आणि व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय, आफ्टर रिफ्लेक्टिंग फ्रॉम द सरफेस किंवा रिफ्रॅक्टिंग फ्रॉम द लेन्स अपेअर्स टू बी मीट, म्हणजे ॲक्च्युली मीट होत नाहीत, असे मीट झाल्यासारखे वाटतात. म्हणजे इथून मीट झाल्यासारखे वाटतात, या पॉईंटला रेज मीट झाल्यासारखे वाटतात. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, रिअल इमेज नसणार आहे. ती कोणती इमेज असणार आहे, व्हर्च्युअल. म्हणजे ॲक्च्युली ज्या ठिकाणी मीट होत असतील तर त्याला रिअल इमेज म्हणतो आणि मीट झाल्यासारखे वाटत असतील, अपेअर्स टू बी मीट, त्याला काय म्हणतो असतो, व्हर्च्युअल इमेज. आणि ही इमेज जी असते आपल्याला स्क्रीनवरती ऑप्टेन करता येत नाही, कॅन नॉट बी ऑप्टेन ऑन द स्क्रीन. इथे मिररमुळे बनलेली व्हर्च्युअल इमेज असो किंवा लेन्समुळे बनलेली व्हर्च्युअल इमेज असो, दोन्ही इमेज आपल्याला काय करता येत नाहीत, स्क्रीनवरती ऑप्टेन करता येत नाही आहेत. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे. तर आपला पॉईंट या ठिकाणी डिफरन्स बिटवीन द रिअल इमेज अँड इमॅजिनरी इमेज. रिअल इमेज आणि इमॅजिनरी इमेज म्हणजेच व्हर्च्युअल इमेज आहे. त्यामध्ये आपण डिफरन्सेस पाहूया. एक डिफरन्स जर आपण व्यवस्थित पाहिले, रिअल इमेज म्हणजे काय आणि व्हर्च्युअल मीन्स इमॅजिनरी इमेज. जेव्हा आपण रिअल इमेज म्हणजे रिफ्लेक्टेड फ्रॉम द किंवा रिफ्रॅक्टेड होतं, रिफ्लेक्शन होत असेल किंवा रिफ्रॅक्शन होत असेल, पण जेव्हा ॲक्च्युली इंटरसेक्ट होत असतील रेज, तर त्यावेळेस आपण कोणती इमेज म्हणू शकतो, रिअल इमेज. तर रिअल इमेजला रेज ॲक्च्युली त्या ठिकाणी मीट होणं गरजेचं आहे. पण व्हर्च्युअल इमेजमध्ये जेव्हा रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन होईल तेव्हा ॲक्च्युली इंटरसेक्ट होतील का, अपेअर्स टू बी मीट, म्हणजे ॲक्च्युली इंटरसेक्ट होणार नाही आहेत. डू नॉट ॲक्च्युली इंटरसेक्ट, म्हणजे ते ॲक्च्युली अपेअर्स टू बी मीट, म्हणजे त्या ठिकाणी मीट झाल्यासारखे वाटतील, त्याला आपण व्हर्च्युअल इमेज म्हणतो. ऑब्विसली जी इमेज असणार आहे
रिअल इमेज स्क्रीनवरती आपण ऑप्टेन करू शकतो, म्हणजे स्क्रीनवरती ती इमेज पाहू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोजेक्टर थ्रू जर आपण एखादी इमेज बनवत असाल तर ती इमेज आपल्या स्क्रीनवरती दिसते. पण व्हर्च्युअल इमेज कॅन नॉट बी ऑप्टेन ऑन द स्क्रीन. म्हणजे जर आपण आरशा मिररमध्ये पाहतोय, मिररमध्ये बॅक साईडला जी इमेज बनते तर त्या साईडला आपण ज्या ठिकाणी इमेज बनते त्या ठिकाणी स्क्रीन ठेवून आपण त्या ठिकाणी इमेज पाहू शकत नाही आहे. दॅट्स वाय इट कॅन नॉट बी ऑप्टेन ऑन द स्क्रीन. फर्स्ट आहे. थर्ड आहे आपल्याकडे ऑलवेज इन्व्हर्टेड. ऑलवेज इन्व्हर्टेड म्हणजे उलटी बनते. जेव्हा आपण रिअल इमेज असते आणि जेव्हा रिफ्लेक्ट होऊन बॅक येईल तेव्हा उलटी बनते किंवा रिफ्रॅक्शन झाल्यानंतरही काय बनते, इन्व्हर्टेड बनते. पण जेव्हा व्हर्च्युअल इमेज असते ऑलवेज इरेक्ट. तुम्हाला पुढे गेल्यानंतर जेव्हा आपण मिररच्या प्रॉपर्टी पाहूया, स्पेरिकल मिरर आणि कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर स्पेरिकलमधले, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की ऑलवेज ही इन्व्हर्टेड म्हणजे उलटी इमेज बनते आणि ऑलवेज इरेक्टेड म्हणजे सरळ इमेज बनते. का बनते का नाही ते रेजच्या प्रॉपर्टी आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा आपल्याकडे इट इज ऑलवेज फ्रॉम इन फ्रंट ऑफ द मिरर. जर मिरर पाहिला तर मिररच्या इन फ्रंटला बनते आणि जर लेन्स असेल तर लेन्सच्या बॅक साईडला बनते. ओके. आणि इट इज ऑलवेज फ्रॉम द बिहाइंड द मिरर. आणि यामध्ये जेव्हा व्हर्च्युअल इमेज मात्र काय होते, मिररच्या पाठीमागं बनते, पण लेन्स असेल तर लेन्सच्या समोर बनते. ह्या दोन्ही गोष्टीत आपण त्यामध्ये डिटेलमध्ये जेव्हा पाहतो आपण कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर आणि लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स, त्यामध्ये आपण पाहूया. तर ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला जर कधी तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन जर आला, डिफरन्स बिटवीन द रिअल इमेज आणि इमॅजिनरी इमेज म्हणजेच व्हर्च्युअल इमेज, तुम्ही हे पॉईंट्स लिहू शकता. ठीक आहे. साइन कन्व्हेन्शन हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो तेव्हा साइन कन्व्हेन्शन अति जास्त महत्त्वाचं. जर साइन कन्व्हेन्शन येत असेल तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, अदरवाईज प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहेत. साइन कन्व्हेन्शन काय वेगळे नाही आहेत. जर आपण पाहिलं या ठिकाणी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जसं की एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस असेल, हा वाय ॲक्सिस. आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिस इकडे असेल तर या डायरेक्शनला पॉझिटिव्ह म्हणतो, या डायरेक्शनला आपण निगेटिव्ह म्हणतो. वाय ॲक्सिसला अप्पर पार्ट जो पॉझिटिव्ह म्हणतो, खालचा निगेटिव्ह म्हणतो. तर सेम आपल्याला साइन कन्व्हेन्शन वापरायची जे की मॅथमॅटिक्समध्ये आपण एक्स आणि वाय ॲक्सिससाठी वापरतो. इथं वेगळं कुठलंही साइन कन्व्हेन्शन नाही. फक्त या ठिकाणी एकच लक्ष द्यायचं आपला की जो सेंटर असणार आहे ज्या ठिकाणी आपण 0 म्हणतो तो पॉईंट या ठिकाणी पोलवरती आला पाहिजे. म्हणजे याला जर शिफ्ट केलं आहे इथे हे पोलवरती, तर ह्या साईडला काय असणार, पॉझिटिव्ह. वरची साईड काय असणार आहे, पॉझिटिव्ह. ही साईड काय असणार, निगेटिव्ह. आणि खालची साईड काय असणार आहे, निगेटिव्ह. तुम्ही पाहू शकता या साईडला जर पाहिलं, म्हणजे या साईडला पाहिलं, पोलच्या वर पाहिलं, पोलच्या या साईडला पाहिलं तर पॉझिटिव्ह असणार आहे. या साईडला पोलच्या या साईडला पाहिलं तर निगेटिव्ह असणार आहे. पोलच्या वर पाहिलं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल आणि पोलच्या खाली पाहिलं तर निगेटिव्ह असेल. हे कॉन्केव्ह मिररसाठी झालं. ते जर आपण कॉन्व्हेक्स मिररसाठी पाहिलं सेम लॉजिक आहे, काही वेगळं नाही आहे. पोलच्या या साईडला गेलोत पॉझिटिव्ह, पोलच्या वरच्या साईडला गेलोत पॉझिटिव्ह, पोलच्या या साईडला गेलोत निगेटिव्ह, पोलच्या खाली आलोत निगेटिव्ह. म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली आलं निगेटिव्ह, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर गेलं पॉझिटिव्ह, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या आपण राईट साईडला गेलोत म्हणजे राईट साईडला गेलोत पॉझिटिव्ह, इकडे लेफ्ट साईडला आलोत निगेटिव्ह. म्हणजे जो कॉन्केव्ह मिरर असतो फोकल लेंथ, आता जर पाहिलं त्यानुसार ठरतो. मग ह्या कोणासाठी काय साइन कन्व्हेन्शन वापरणार, हे साइन कन्व्हेन्शन आपण फोकल लेंथ, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, डिस्टन्स ऑफ इमेज, या सगळ्यांसाठी साइन कन्व्हेन्शन गरजेचं आहे. कारण एक फॉर्म्युला दिला जाईल त्या फॉर्म्युल्यामध्ये आपला साइन कन्व्हेन्शन यूज करावं लागतं. आणि या टॉपिकमध्ये मॅक्झिमम साइन कन्व्हेन्शनमुळे मुलांचे प्रॉब्लेम चुकतात. आणि ज्यांना साइन कन्व्हेन्शन कळणार नाही किंवा चुकेल त्याचं कॅल्क्युलेशन कन्फर्म चुकणार आहे. कारण त्यांना कळत नसेल साइन कन्व्हेन्शन तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. मग साइन कन्व्हेन्शन एकदा क्लिअर करा, अवघड काहीच नाही आहे, फक्त चूक होते गडबडीमध्ये. तुम्ही जेव्हा स्पीडमध्ये असता त्यावेळेस लक्षात ठेवा, जेव्हा अति घाई करता त्यावेळेस चूक होत असते. पण जास्त घाई करायची नाही या ठिकाणी. ठीक आहे. त्या ठिकाणी पाहू शकतो आपण जर कॉन्केव्ह मिरर असेल तर फोकल लेंथ असेल. फोकल लेंथ आता हा कॉन्केव्ह मिरर आहे, त्याची हा फोकस या साईडला असतो, लेफ्ट साईडला. मग लेफ्ट साईडला फोकस असेल तर त्याची फोकल लेंथ काय असणार, निगेटिव्ह. पक्क माइंडमध्ये ठेवा की जेव्हा आपण कॉन्केव्ह मिरर घेतो तर कॉन्केव्ह मिररमध्ये पोलच्या या साईडला त्याची फोकस पॉईंट असतो, फोकल लेंथ असते. आणि या साईडला असेल तर आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह असतं, म्हणून त्याचं फोकल लेंथ काय असणार, निगेटिव्ह असणार. कोणाची, कॉन्केव्ह मिररची. सेम कॉन्व्हेक्स मिररसाठी कॉन्व्हेक्स मिररचा जो फोकस पॉईंट असतो तो मिररच्या बॅक साईडला असतो, फ्रंट साईडला नाही. ती पोलच्या राईट हँड साईडला आहे, म्हणून त्याची फोकल लेंथ काय असते, पॉझिटिव्ह असते. कोणासाठी, कॉन्व्हेक्ससाठी. हे पक्क तुमच्या डोक्यात राहिलं पाहिजे. कॉन्केव्ह मिरर असेल त्याची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल. आणि कॉन्व्हेक्स मिरर असेल तर त्याची फोकल लेंथ काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे पहिल्यांदा सांगतो पहा, कॉन्केव्ह मिरर या साईडला फोकल लेंथ असल्यामुळे निगेटिव्ह, कॉन्व्हेक्स मिरर या साईडला फोकल लेंथ असल्यामुळे पॉझिटिव्ह. पक्क लक्षात राहू द्या. ह्या साइन कन्व्हेन्शनचा आपला पुढे भरपूर यूज करायचा आहे. तर आपण जर पाहिलं कॉन्केव्ह मिरर, आता जनरली आपण प्लेन मिरर पाहिला होता, जनरली मिरर कन्सेप्ट पाहिली, प्लेन मिरर पाहिला. आता आपल्याला पाहिजे कॉन्केव्ह मिरर नेमका काय असतो. तर कॉन्केव्ह मिररमध्ये जेव्हा आपण पाहतो रूल फॉर फॉर्मेशन ऑफ द कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररसाठी फॉर्मेशनसाठी रूल म्हणजे इमेज कशी फॉर्म आहे त्यासाठी रूल्स आहेत.
पहिला, रेज आर पॅरलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. जर समजा रेज असे पॅरलर येत असेल, हे प्रिन्सिपल ॲक्सिस आहे आपला, ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला असे पॅरलर रेज येत असतील, आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द मिरर पासेस और अपेअर्स टू बी पास थ्रू द फोकस, किंवा पासेस म्हणू शकतो थ्रू द डेफिनेशन ऑफ अ फोकस. ओके, म्हणजे सोप्या भाषेत फोकसमधून पास होतात. म्हणजे ही फोकसची डेफिनेशन. जेव्हा पॅरलर रेज आले तर ज्या पॉईंटमधून पास होतात त्या पॉईंटला आपण फोकस म्हणतो. ती फोकसची डेफिनेशन आहे. पण आपण यामध्ये जर लक्षात ठेवलं, जर पॅरलर एक रूल आहे, रूल म्हणजे रूल नंबर 1. रूल नंबर 1 काय सांगतो, जर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलर रेज येत असतील, म्हणजे ऑब्जेक्ट कुठे असेल, इन्फिनिटीला असेल, तर त्याच्यापासून येणारे जे पॅरलर रेज असतात ते कन्फर्म कशातून पास होणार आहेत, फोकसमधूनच पास होतात. हा पहिला रूल आहे. इमेज जेव्हा तुम्हाला ड्रॉ करायची असते त्यावेळेस हे फार कामाला येतात. दुसरा, रेज पासिंग थ्रू आर डायरेक्टेड टुवर्ड्स द फोकस आफ्टर रिफ्लेक्टिंग फ्रॉम द मिरर इट विल बिकम पॅरलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याच्या उलटं, म्हणजे आपण याच्यामध्ये काय पाहिलं होतं पहा, जर ते प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलर आले तर फोकसमधून पास होतं असं म्हटलं होतं, आणि जर ते समजा फोकसमधून पास होतो इथपर्यंत आले असतील, म्हणजे फोकसमधून पास होऊन रेज जर इन्सिडेंट होत असतील कशावरती, मिररवरती, तर ते पॅरलर जातील. म्हणजे पॅरलर आले तर फोकसमधून पास होतील आणि फोकसमधून आले रेज तर पॅरलर जातील. हा रूल आहे. रूल लक्षात. रूल नंबर 2. रूल नंबर 3 जो की आपण ऑलरेडी शिकलेल्या प्लेन मिररसाठी. ओके, लाईट पासिंग टू द डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ कर्वेचर आफ्टर रिफ्लेक्टिंग फ्रॉम द मिरर रिट्रेस इट पाथ. म्हणजे जर सेंटर ऑफ कर्वेचर पासून जर एखादी लाईट रे असा येत असेल इथे आणि ते मिररवरती इन्सिडेंट होईल तर परत रिफ्लेक्ट बॅक होईल. जे तुम्हाला लक्षात असेल, आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं, नॉर्मल कशाला म्हणतो. नॉर्मल म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आणि पॉईंट ऑफ इन्सिडेंटला जोडणारा रे, म्हणजे लाईन, त्या लाईनला काय म्हणतो आपण, नॉर्मल म्हणतो. मग प्रश्न असा की मग जर एखादी लाईन सेंटर ऑफ कर्वेचरमधून येते आणि त्या पॉईंटवरती इन्सिडेंट होते, म्हणजे सरळ याचा अर्थ नॉर्मली इन्सिडेंट होते. कारण एखादा स्पिअर असेल आणि त्या स्पिअरच्या सेंटरपासून कोणतीही लाईन जर आपण त्या सर्कम्फरन्सवरती टाकली तर त्या पॉईंटला ती परपेंडिक्युलर असते, म्हणजे नॉर्मल असते. मग या ठिकाणी सेंटर ऑफ कर्वेचरमधून येणारी लाईन या ठिकाणी ऑब्व्हियसली नॉर्मल असणार आहे. आणि जर एखादा लाईट रे सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होऊन येतो किंवा सेंटर ऑफ कर्वेचरच्या डायरेक्शनवरती जर येत असेल आणि तो मिररवरती इन्सिडेंट झाला, तर मिररपासून जेव्हा रिफ्लेक्ट होईल तो रिट्रेस इट्स पाथ, म्हणजे तो त्याच्या पाथनी परत वापस येतो. याला नॉर्मल इन्सिडेंट आणि नॉर्मल रिफ्लेक्ट बॅक म्हणतो. याचा अर्थ की अँगल ऑफ इन्सिडन्स काय असणार आहे, 0. तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण काय असेल, 0. कारण नॉर्मल इन्सिडेंटला अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन बोथ काय असतात, 0 असतात. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड रेज ऑफ द पोल ॲट द पोल ऑफ द मिरर आर सिमेट्रिकल अबाउट द प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे जर आपण पाहिलं, जर असा इन्सिडेंट होत असेल पोलवरती आणि जात असेल, मग अँगल ऑफ इन्सिडेंट जेवढा असेल तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल जर फक्त पोलवरती असेल तर. म्हणजे ऑब्व्हियसली त्याचा सेंटर जो नॉर्मल असणार आहे, नॉर्मल का ऑब्व्हियसली नॉर्मल म्हणजे हाच की हा पॉईंट ऑफ इन्सिडेंट, हा सेंटर ऑफ कर्वेचर, दोघांना जोडणारी लाईन नॉर्मल सारखी ॲक्ट होईल. आणि ती जी लाईन आहे नॉर्मल असल्यामुळे हा अँगल ऑफ इन्सिडन्स बनेल, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन बनेल. आणि आपल्याला माहिती आहे हे दोन्ही अँगल काय असतात, इक्वल असतात. तर हे लॉज आहेत जे की ऑलरेडी पाहिल्यासारखेच आहेत, असे काही अवघड नाही आहेत. ते माहिती असणं गरजेचं, कारण ह्या लॉजवरती तुम्हाला क्वेश्चन येतात किंवा या लॉजचा यूज करून आपल्या डायग्राम्स ड्रॉ कराव्या लागतात. त्यामुळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फॉर इमेज फॉर्मेशन फ्रॉम द कॉन्केव्ह मिरर. तर कॉन्केव्ह मिररपासून इमेज कशी बनते आपल्याला ते पाहायचे. जर समजा आपल्याकडे मिरर असेल तर कसा बनतं पहा. जर आपली पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, आपण काय पाहत, एकतर ऑब्जेक्टची पोझिशन काय असेल, तो इमेज कुठं बनवेल, इमेजचं नेचर कसं असेल, साईज कशी असेल आणि त्याची रे डायग्राम हे पाहणार. तुम्हाला जर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल तुम्ही स्टॉप करून थोडं पॉज करून पाहू शकता, काय अडचण नाही, किंवा हे लिहूनही घेऊ शकता स्टॉप करून. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. जर आपला मिरर कोणता मिरर आहे, कॉन्केव्ह मिरर आहे. जर कॉन्केव्ह मिरर असेल आणि ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल तर रेज पॅरलर येतात. मग रेज जर पॅरलर आली तर त्यांची इमेजची जी पोझिशन असणार आहे ती फोकसला बनेल. म्हणजे इमेज ऑब्व्हियसली पॅरलर रेज जेव्हा येतात किंवा ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असतो तेव्हा फोकसवरती हे होतात आणि त्यावेळेस फोकसवरती, आणि फोकसवरती एका पॉईंटला आल्यामुळे ऑब्व्हियसली इमेज काय बनणार आहे, इन्व्हर्टेड बनेल. परत का हायली डिमिनिश्ड, कारण पॉईंट साईज, कारण सगळेच रे जे पॅरलर येतील सगळे एका फोकस पॉईंटवरती येणार आहेत, त्यामुळे ती इमेज जी असणार आहे पॉईंट साईज बनेल, म्हणजेच हायली डिमिनिश म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल साईजची बनेल आणि रिअल बनेल. रिअल का, कारण ॲक्च्युली त्या फोकस पॉईंटवरती रेज मीट होत आहेत आणि त्यामुळे त्याला रिअल म्हणतो. कारण त्या ठिकाणी आपण जर स्क्रीन ठेवली त्या ठिकाणी आपली इमेज बनवू शकते. म्हणून इमेज कशी बनते, रिअल बनते, इन्व्हर्टेड आणि हायली डिमिनिश्ड. म्हणजे जी मॅग्निफिकेशन असतं व्हेरी व्हेरी स्मॉल, याला त्याचा आपण म्हणतो मॅग्निफिकेशन इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन 1. ओके. नेक्स्ट त्याची रे डायग्राम आहे. जसे की या ठिकाणी असे पॅरलर रेज येत आहेत, इथं पडल्यानंतर हा फोकल प्लेन असतो, त्या प्लेनमध्ये एका पॉईंटवरती म्हणजे फोकस पॉईंटवरती म्हणू शकतो ती रेज मीट होतात
आणि म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, इन्फिनिटीला ऑब्जेक्ट असेल तर इमेज फोकसला बनते, रिअल, इन्व्हर्टेड आणि हायली डिमिनिश्ड म्हणजे मॅग्निफिकेशन व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. जर आपला ऑब्जेक्ट कुठे ठेवला, बिटवीन इन्फिनिटी अँड सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आणि इन्फिनिटीच्या मध्ये ठेवला, तर जी इमेज फोकसला बनत होती आता ती सेंटर ऑफ कर्वेचरकडे शिफ्ट होईल. म्हणजे इमेज कुठे बनणार आहे, सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस पॉईंटच्या मध्ये. म्हणजे पहा, हा आपला इन्फिनिटी असेल इकडे आणि हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे, या दोघांच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवला, इन्फिनिटी आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये ऑब्जेक्ट आहे. मग जेव्हा आपला ऑब्जेक्ट इन्फिनिटीला होता तेव्हा इमेज फोकसला बनत होती. आता ऑब्जेक्ट आपला इन्फिनिटी आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये आला ऑब्जेक्ट, तर इमेज कुठे बनणार आहे, फोकस आणि कर्वेचरच्या मध्ये. म्हणजे ऑब्जेक्ट पुढे शिफ्ट झाला, इमेज या डायरेक्शनला शिफ्ट झाली. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट राईट साईडला शिफ्ट झाला, इमेज लेफ्ट साईडला शिफ्ट झाली. मग इमेज फोकस पॉईंटवरती बनण्याऐवजी थोडीशी इकडे बनली. म्हणजे कोणामध्ये बनली, फोकस पॉईंट आणि सेंटर ऑफ कर्वेचरमध्ये. ऑब्जेक्ट कुठे ठेवला आहे, फोकस सेंटर ऑफ कर्वेचर आणि इन्फिनिटीच्या मध्ये. सेंटर ऑफ कर्वेचर इन्फिनिटीच्या मध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर इमेज बनणार कुठं आहे, फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये. ऑब्विसली मग कशी बनते, रिअल. रिअल का, या ठिकाणी जर आपण स्क्रीन ठेवली तर या ठिकाणी आपलं इमेज मिळू शकते, म्हणजे त्या स्क्रीनवरती इमेज दिसते, ऑब्टेन करू शकतो आपण, त्यामुळे त्याला रिअल म्हटलं. इन्व्हर्टेड का, तुम्ही पाहू शकता ऑब्जेक्ट असा अप आहे आणि इमेज त्याची उलटी दिसते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हर्टेड म्हणतो. कारण रेज लॉज ऑफ रिफ्लेक्शनचा वापर करून जर रे डायग्राम काढली आपण अशा प्रकारे येते. आणि ऑब्विसली स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जर आपण पाहिलं, ठीक आहे, या ठिकाणी जर कन्फर्म जर आपण पाहिलं या ठिकाणी, ठीक आहे, या ठिकाणी जर केअरफुली जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला की या ठिकाणी जी इमेज आहे, ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट या साईजचा आहे आणि इमेज त्याच्यापेक्षा छोटी आहे. म्हणजे ऑब्जेक्टची जी साईज असणार आहे, इमेजची जी साईज असणार आहे ती ऑब्जेक्टपेक्षा कमी असेल, म्हणून काय असणार आहे, स्मॉलर असेल. पण याच्या एवढी डिमिनिश नाही, पॉईंट साईज नाही बनणार, थोडीशी मोठी बनेल पण ऑब्जेक्टपेक्षा मोठी बनणार नाही आहे. म्हणून मॅग्निफिकेशन जे असणार आहे लेस दॅन 1 असेल, बट व्हेरी व्हेरी लेस दॅन 1 नाही. ऑब्विसली या ठिकाणी इन्व्हर्टेड इमेज बनत असल्यामुळं मायनस म्हणतो आपण, मायनस म्हणावं लागेल, लेस दॅन. ओके, तर आपण पॉझिटिव्ह निगेटिव्हबद्दल बोलणार नाही त्या ठिकाणी, फक्त कमी किंवा जास्त, लेस दॅन 1 और ग्रेटर दॅन 1 पाहूया. नंतर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ते इन्व्हर्टेड. जर इमेज इन्व्हर्टेड बनत असेल तर निगेटिव्ह असते मॅग्निफिकेशन, आणि इमेज जर इरेक्ट बनत असेल तर पॉझिटिव्ह मॅग्निफिकेशन असतं. नेक्स्ट, जर आपण ॲट अ पॉईंट सीला म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचरला ऑब्जेक्ट ठेवला, ऑब्विसली इमेज कशी बनणार आहे, ऑब्विसली कुठं बनणार आहे, हां, सेंटर ऑफ कर्वेचरला ठेवला, हे त्या ठिकाणी चुकून आले. या ठिकाणी जर ऑब्जेक्ट ॲट द सेंटर ठेवला तर इमेज बनणार कुठं, सेंटरलाच. या ठिकाणी ॲट द सेंटर ऑफ सेंटर म्हणू शकतो, ॲट अ सेंटर, ॲट अ सी बनेल इमेज. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट जर सेंटर ऑफ कर्वेचरला असेल तर इमेज कुठं बनणार आहे, सेंटर ऑफ कर्वेचरला बनेल. ऑब्विसली कशी बनणार आहे, रिअल बनणार आहे, कारण त्या ठिकाणी जर स्क्रीन केली तर ऑप्टेन होऊ शकते. इन्व्हर्टेड बनणार आहे, म्हणजे ऑब्जेक्ट जर असा वर असेल तर इमेज अशी खाली बनेल. आणि या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सेम साईजची, जेवढा ऑब्जेक्ट एक्झॅक्टली तेवढ्या साईजची. आणि या ठिकाणचं मात्र मॅग्निफिकेशन काय असणार आहे, 1 असेल. डिटेलमध्ये आपण पुढे मॅग्निफिकेशन पाहणार आहोत, पण लक्षात ठेवा जर आपला ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचरवर ठेवला तर इमेज बनते कुठं, सेंटर ऑफ कर्वेचरवरती, आणि ती कशी बनणार आहे, सेम साईजची. त्यामुळे मॅग्निफिकेशन 1, पण इन्व्हर्टेड बनल्यामुळे आपण याला मॅग्निफिकेशन -1 लिहावं लागेल, तर निगेटिव्ह मॅग्निफिकेशन असेल. ठीक आहे, इन्व्हर्टेड इमेज बनत असेल तर प्रत्येक ठिकाणी मॅग्निफिकेशन 1च असतं. आपण पुढे फॉर्म्युल्यामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट आपल्याकडे जर आपण सी आणि एफच्या मध्ये आता पुढे शिफ्ट केला, पहा जेव्हा इमेज ऑब्जेक्ट आपण इन्फिनिटी आणि सीच्या मध्ये ठेवत होतो तेव्हा इमेज सी आणि एफच्या मध्ये बनत होती. पण आता आपण ऑब्जेक्टच कुठे ठेवला आहे, सी आणि एफच्या मध्ये, तो ऑब्विसली इमेज कुठं बनणार आहे, या ठिकाणी दिलं नाही आहे, इमेज कुठं बनणार आहे आपल्याला या ठिकाणी इन्फिनिटी अँड सीच्या मध्ये, सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे आणि या ठिकाणी कुठं आहे, इन्फिनिटी आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये इमेज बनेल. कशी बनेल, रिअल बनेल, ऑब्विसली इन्व्हर्टेड बनेल आणि इनलार्ज बनेल. म्हणजे आता सेंटर ऑफ कर्वेचरच्या जर पुढे अजून इमेज ठेवली आपण, म्हणजे ऑब्जेक्ट ठेवला आपण सेंटर ऑफ कर्वेचर आणि एफच्या मध्ये, तर मात्र आपल्याला इमेज मोठी मिळते, ग्रेटर दॅन ऑब्जेक्ट, आणि त्याचं मॅग्निफिकेशन काय असणार आहे, मॅग्निफिकेशन इज ग्रेटर दॅन 1 ऑब्विसली. आणि ऑब्विसली -1 पेक्षा मोठं म्हणू शकतो आपण, म्हणजे -1 फक्त मायनस किंवा मायनस काय असणार आहे, इन्व्हर्टेड असल्यामुळे. ठीक आहे, नंतर जेव्हा आपण फोकस पॉईंटवरती इमेज ठेवणार, चक्क उलटं, मग जर फोकसवरती ठेवलं तर इन्फिनिटी. लक्षात ठेवा जेव्हा इन्फिनिटीला ऑब्जेक्ट होता तेव्हा इमेज फोकसला बनायची, आता ऑब्जेक्ट फोकसला ठेवला, इमेज इन्फिनिटीला बनणार आहे. लक्षात ती कशी बनणार, रिअल बनणार, इन्व्हर्टेड बनणार आणि इन्फायनाइटली लार्ज, म्हणजे फार फार मोठी. जेव्हा आपण इन्फिनिटीला ऑब्जेक्ट होता तेव्हा फोकसला फार फार छोटी मिळायची, आता फोकसला ऑब्जेक्ट ठेवला आहे इन्फिनिटीला मिळते आणि व्हेरी व्हेरी लार्ज मिळते. फोकसला ऑब्जेक्ट ठेवला तर फार मोठी इमेज मिळते. लक्षात, त्या ठिकाणी पाहू शकता फोकसला जर ऑब्जेक्ट ठेवला तर फोकसच्या ऑब्जेक्टपासून येणारे रेज पॅरलर जातील आणि ते पॅरलर जाणारे रेज जे असतील ते पुढे काय होतात, फार मोठी इमेज बनवतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे जर बिटवीन फोकस अँड पोलच्या मध्ये ठेवलं, हा यामध्ये थोडंसं शिफ्ट होतं. जर आपण काय केलं, हा फोकस पॉईंट
आणि पोल यांच्यामध्ये जर आपण काय ठेवलं, ऑब्जेक्ट जर ठेवला, ती इमेज बनते बिहाइंड द मिरर. आतापर्यंत जी इमेज बनत होती ती मिररच्या समोर बनत होती. म्हणजे जोपर्यंत फोकस येत नाही तोपर्यंत इमेज समोरच बनायची मिररच्या. पण फोकस आणि पोलच्या मध्ये जर आपण ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज मात्र मिररच्या पाठीमागं बनते आणि मिररच्या पाठीमागं बनणारी इमेज असणार आहे व्हर्च्युअल. आणि व्हर्च्युअल असल्यामुळे ती इमेज बनेल इरेक्ट आणि इनलार्ज, म्हणजे ऑब्जेक्टपेक्षा मोठ्या साईजमध्ये, पण मिररच्या बिहाइंड बनते आणि मिररच्या बिहाइंड बनणारी इमेज कशी असते, व्हर्च्युअल असते. आणि ऑब्व्हियसली इनलार्ज पण या केसमध्ये आहे. व्हर्च्युअल, इरेक्ट आणि इनलार्ज हे लक्षात ठेवा. फक्त फोकस आणि पोलच्या मध्ये, बाकी सगळ्या केसमध्ये रिअल अँड इन्व्हर्टेड होती, मॅग्निफिकेशन कमी जास्त होतं. पण जेव्हा आपण याच्यामध्ये पाहतो पोल आणि फोकसच्या मध्ये, तेव्हा मात्र व्हर्च्युअल इमेज बनते, म्हणजे बिहाइंड द मिरर बनेल, इरेक्ट बनेल म्हणजे सरळ बनेल आणि इनलार्ज बनेल. हां, यावेळेचं मॅग्निफिकेशन मात्र पॉझिटिव्ह असेल, ऑब्व्हियसली ग्रेटर दॅन 1, कारण इनलार्ज असल्यामुळे मॅग्निफिकेशन इज ग्रेटर दॅन 1 आणि पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये यूज ऑफ कॉन्केव्ह मिरर. तर कॉन्केव्ह मिरर आपण आपल्या डेली लाईफमध्ये म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला म्हणा कुठे यूज करतो. तर पहिला यूज ऑफ कॉन्केव्ह मिरर, फर्स्ट इट यूज ॲज अ सेव्हिंग मिरर. जे सेव्हिंग मिरर्स असतात ज्यांच्यामध्ये मिळतो, कारण आपल्याला या ठिकाणी इमेज इनलार्ज करून मिळते, मोठी करून मिळते, त्यासाठी आपण त्याला यूज करत असतो. इट इज यूज ॲज अ सेव्हिंग मिरर. नंतर इट इज यूज ॲज अ रिफ्लेक्ट इन द हेडलाईट ऑफ द व्हेकल्स. जे हेडलाईट्स असतात व्हेकलचे, त्यांच्यामध्ये जेव्हा लाईट्सची तुम्ही पाहता, अप्पर डिप्पर असतं तुमच्या मोटरसायकलच्या लाईट्सला, हेडलाईट्स जे असतात त्यांच्यामध्ये जी लाईट्स असते रिफ्लेक्ट होऊन एका पर्टिक्युलर पॉईंटलाच पडावी, त्यासाठी आपण काय करतो, त्या ठिकाणी कोणते मिरर्स वापरतो, कॉन्केव्ह मिरर्स वापरत असतो व्हेकल्समध्ये, हेडलाईट्समध्ये. हे लक्षात ठेवा, एक मार्कला क्वेश्चन येऊ शकतो, महत्त्वाचं आहे. इट इज यूज्ड बाय द डॉक्टर टू फोकस द पॅरलर बीम ऑफ लाईट ऑन अ स्मॉल एरिया. म्हणजे कुठल्या एखाद्या ठिकाणी स्मॉल एरियावरती एक पॅरलर लाईट जर तुम्हाला टाकायची असेल किंवा पडायची असेल, डॉक्टर्सला एखाद्या स्मॉल एरियाला जास्त इंटेन्स करून जास्त म्हणजे क्लिअरली पाहायचं असेल डॉक्टर्सला, तर त्यावेळेस ते काय करतात, या प्रकारचा कॉन्केव्ह प्रकारचा मिरर यूज करतात, जेणेकरून त्याच्या फोकस पॉईंटला जर आपण एक हे ठेवलं, काय फोकस पॉईंटला जर आपण लाईट ठेवली आणि ती जर कॉन्केव्ह मिररपासून रिफ्लेक्ट होऊन त्या लाईट म्हणजे बल्ब ठेवला, त्याच्यापासून जी लाईट येणार आहे फोकस पॉईंटपासून रिफ्लेक्ट कॉन्केव्ह मिररपासून रिफ्लेक्ट होऊन तो जास्त पॅरलर रेज असतील आणि त्यामुळे स्मॉल एरियावरती आपण जास्त लाईट टाकून त्याला पाहू शकतो. हे जनरली डॉक्टर्स यूज केले जातात. ठीक आहे. या ठिकाणी आपला कॉन्केव्ह मिरर होता, क्लिअरली समजला असेल. आता आपला पाहिजे कॉन्व्हेक्स मिरर. जवळपास कॉन्व्हेक्स मिररच्या भरपूर प्रॉपर्टीज अपोजिट आहेत, त्यामुळे थोडं समजायला तुम्हाला वेगळं वाटेल, पण एकदम सोपं आहे. फॉर्मेशन ऑफ इमेज ऑफ कॉन्केव्ह मिरर इथं पण सेम आहे. आपण कसं इमेज फॉर्मेशन करणार, रूल नंबर 1. काय रूल नंबर 1, एनी रेज सेम रूल आहे, पॅरलर टू द प्रिन्सिपल. जो प्रिन्सिपलला म्हणजे प्रिन्सिपल जे असतो आपला प्रिन्सिपल ॲक्सिस जो असतो त्याला जे पॅरलर असणारा रेज असतो, जर इन्सिडेंट होत असेल तो ऑब्व्हियसली तो काय होतं, अपेअर्स टू बी डायव्हर्स फ्रॉम द प्रिन्सिपल फोकस. म्हणजे जर पॅरलर रेज येत असतील तर त्या फोकसपासून बाहेर गेल्यासारखे वाटतील, म्हणजे फोकसपासून बाहेर आल्यासारखे वाटतील. जसं आपण होतं कॉन्केव्ह मिररमध्ये रेज पॅरलर जर येत असतील तर फोकसवरती जमा होत होते, म्हणजे फोकसला येत होते. फक्त इथं काय फरक आहे, पॅरलर रेज जर आले तर ते आपला काय वाटतात, फोकसपासून असे दूर गेल्यासारखे वाटतात, म्हणजे फोकसपासून बाहेर निघाल्यासारखे. म्हणजे आपण जर इकडून पाहिलं तर आपला फोकसपासून आल्यासारखं, आपण इथून पाहिलं तर आपला फोकसपासून आल्यासारखं वाटेल. म्हणजे पहिला रूल काय, रेज लाईट ट्रॅव्हलिंग पॅरलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसला जर पॅरलर येत असतील तर ते अपेअर्स टू बी डायव्हर्स फ्रॉम द प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकसपासून ते डायव्हर्स झाल्यासारखे वाटतील. आलं लक्षात. नेक्स्ट आपल्याकडे आहे सेम रूल्स आहेत, रूल्समध्ये काही फरक नाही आहे, सेम तेच. जर समजा आपले जर सेकंड रूल आहे, लाईट रेल विच ट्रॅव्हल्स टुवर्ड द फोकस. म्हणजे जर फोकसकडे येत असतील अशी रेज, कोणाकडे आलेत, फोकसकडे आलेत, इन द डायरेक्शन ऑफ द प्रिन्सिपल फोकस द कॉन्व्हेक्स मिररमध्ये, आफ्टर द रिफ्लेक्शन दे विल रिफ्लेक्ट पॅरलली. म्हणजे आपण पाहिलं होतं, जर पॅरलर आले तर फोकसपासून दूर गेल्यासारखे वाटतील, फोकसपासून बाहेर निघाल्यासारखे वाटतील. पण जर फोकसच्या डायरेक्शनमध्ये येऊन जर मिररवरती पडले आपल्या कॉन्केव्ह, तर मात्र ते कसे जाणार आहेत, पॅरलर. एक्झॅक्टली रिव्हर्समध्ये. सेम आपण कॉन्केव्हमध्ये पण हेच पाहिलं होतं आणि कॉन्व्हेक्समध्ये पण तेच रूल पाहतोय. हे रूल लक्षात ठेवा. फोकसकडे ट्रॅव्हल होणारे रेज इन्सिडेंट झाले तर ते पॅरलली जातील, आणि जर पॅरलली इन्सिडेंट झाले तर फोकसमधून बाहेर गेल्यासारखे असतील. पक्क लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे सेम. जर समजा इन्सिडेंट रेज आपण पहिल्या याच्यामध्ये पाहिलं होतं, सेंटरमधून पास होत असतील किंवा सेंटरकडे पास झाल्यासारखे वाटत असतील, तिथून येत असतील, तर रिफ्लेक्शन नंतर ते सेंटरमधून रिट्रेस करतात पाथ, हे पाहिलं होतं. सेम इथं पण त्याचं लाईट रेज विच इज इन्सिडेंट अलॉंग द सेंटर ऑफ कर्वेचर. जर सेंटर ऑफ कर्वेचर आहे मिररचा, याचा पॉलिशिंग सरफेस हा आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस इकडे कॉन्व्हेक्स. मग रेज जेव्हा सेंटर ऑफ कर्वेचरच्या डायरेक्शनमध्ये इन्सिडेंट होतील तो ऑब्व्हियसली त्याचा नॉर्मल आहे तोच असतो, म्हणून नॉर्मली रिफ्लेक्ट बॅक होतील. म्हणजे ते काय होतील, रिटर्न जातील त्या सेम पाथने, अलॉंग द सेम पाथ. त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही आणि ऑब्व्हियसली बिकम्स द लाईट रे स्ट्राईक आणि कॉन्केव्ह मिरर राईट अँगल. ऑब्व्हियसली राईट अँगल म्हणजे नॉर्मली इन्सिडेंट होत आहेत, राईट अँगल इन्सिडेंट होत आहे, नॉर्मली इन्सिडेंट होत आहे, म्हणून ते नॉर्मली रिफ्लेक्ट बॅक होतील. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय होणार नाही आहे,
पाथ चेंज होणार नाही आहे जर सेंटर ऑफ कर्वेचरच्या डायरेक्शनला इन्सिडेंट होत असतील तर. हो, 4 नंबरचा रूल येता वेन लाईट रेज ऑफ इन्सिडेंट ऑन द पोल विच रिफ्लेक्ट ऑब्वियसली सेम. जर या पॉईंटला आपण पोल म्हणतो, जर पोलवरती इन्सिडेंट होत असतील हा नॉर्मल म्हणून ॲक्ट होईल आणि अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन दोन्ही काय राहतील सेम. इन्सिडेंट ऑन द पोल विच रिफ्लेक्ट और रिटर्न बॅक टू द सेम अँगल फ्रॉम द प्रिन्सिपल. जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तेव्हाच अँगल ऑफ काय असणार आहे रिफ्लेक्शन असेल. सेम जे आपण कॉन्केव्हसाठी रूल पाहिले होते तेच रूल कोणासाठी आहेत कॉन्व्हेक्ससाठी आहेत. फक्त थोडासा फरक आहे, तुम्ही लक्ष देऊ शकता या ठिकाणी तुम्हाला कळेल. नेक्स्ट मेकिंग ऑफ इमेज फ्रॉम द कॉन्व्हेक्स मिरर. तर कॉन्व्हेक्स मिररपासून जेव्हा इमेज बनवत असतो तेव्हा आपली पहिली कंडिशन वेन द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. सेम जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर काय होईल वेन द लाईट रेज डायव्हर्ज फ्रॉम द ऑब्जेक्ट विच इज ॲट अ इन्फिनिटी. जर इन्फिनिटीला असेल तर रेज आर पॅरलर दोज रेज स्ट्राईक टू द कॉन्व्हेक्स मिरर अँड रिफ्लेक्ट टू डायव्हर्ज आउट फ्रॉम द कॉन्व्हेक्स मिरर. ओके, म्हणजे दिस रेज आर अपेअर फ्रॉम द फोकस. म्हणजे जर आपण या ठिकाणी जर डायग्राम जर पाहिली आपण आताच पाहिलं आपण रेज जे इन्सिडेंट होतात ते जसे रिफ्लेक्ट कोणा पॅरलर रेज असतील तर ते आपल्या सरफेसपासून जेव्हा रिफ्लेक्ट होतील तर ते फोकसपासून डायव्हर्ज झाल्यासारखे वाटतील. हे एवढंच आहे, यामध्ये काही नाही. आणि जी इमेज बनते इमेज असणारे व्हर्च्युअल का या पॉईंटला फोकसवरती बनते कारण ऑब्जेक्ट जेव्हा इन्फिनिटीला असेल तेव्हा इमेज फोकसला बनते पण याचा फोकस बिहाइंड द मिरर आहे त्यामुळे इमेज कशी बनणार व्हर्च्युअल इरेक्ट आणि डिमिनिश्ड. कारण ऑल रेज इन्फिनिटीपासून आले एका पॉईंटवरती फोकस होत आहेत म्हणून इमेज कशी बनणार आहे डिमिनिश्ड म्हणजे पॉईंट साईज बनणार आहे. ओके, आणि बिहाइंड द कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. When the object at a infinity the distance from the pole then the image is formed between the pole and principal. जर याच्याकडे दोनच ऑप्शन आहेत, एक तर आपण कुठे ठेवला एक तर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला ठेवला तर फोकसवरती बनेल. हां, जर आता आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवला इफ ऑब्जेक्ट कुठे ठेवला आपण हां फ्रॉम द पोल देन इमेज इज फॉर्म्ड बिटवीन द पोल अँड द प्रिन्सिपल फोकस. म्हणजे आपण इन्फिनिटी आणि पोलच्या मध्ये कुठेतरी ठेवला. आता या ठिकाणी आपण सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस पॉईंट घेऊ शकत नाही आहे कारण हा कॉन्व्हेक्स मिरर आहे. कॉन्व्हेक्स मिररचा सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस पॉईंट दुसऱ्या साईडला असतं ऑब्जेक्टच्या त्यामुळे आपल्याला तसं म्हणता येणार. आपल्याकडे तर दोनच सिच्युएशन तयार होतात, एक ते इन्फिनिटीला ठेवला तर फोकसवरती इमेज बनेल आणि ती पण मिररच्या बॅक साईडला आणि त्या ठिकाणी ती बनणार आहे व्हर्च्युअल इरेक्ट आणि डिमिनिश्ड. ओके, पण ती जर समजा आपण आता पोल आणि याच्या फोकसच्या मध्ये जर ठेवलं ती इमेज बनणार आहे फोकस आणि पोलच्या इन्फिनिटी आणि पोलच्या मध्ये जर ऑब्जेक्ट ठेवला आपण ती इमेज फोकस आणि पोलच्या मध्ये बनते. याच्यापेक्षा जास्त इमेजचं डिस्टन्स कधीही वाढू शकणार नाही आहे. कॉन्व्हेक्स मिररमध्ये पोल आणि फोकस यांच्यापेक्षा इमेजचं डिस्टन्स जास्त येऊ शकत नाही. वेन द ऑब्जेक्ट इज ॲट अ इन्फिनिटी डिस्टन्स फ्रॉम द पोल देन द इमेज इज फॉर्म्ड बिटवीन द पोल अँड द प्रिन्सिपल फोकस. पोल आणि प्रिन्सिपल फोकसच्या मध्ये राहील बिहाइंड द मिरर आणि ती बनणार कशी आहे व्हर्च्युअल बनेल कारण बॅक साईडला बनते म्हणून इरेक्ट बनेल. लक्षात, कारण ती सरळ जसा ऑब्जेक्ट आहे पहा या प्रकारे सेम तशीच इमेज बनणार आहे आणि डिमिनिश्ड बनेल. हां, जर इन्फिनिटीला असता तर पॉईंट टू इमेज बनली असते हायली डिमिनिश असते पण डिमिनिशच बनेल, एक लार्ज होऊन मिळणार नाही आहे. ठीक आहे. नोट देर आर ओनली 2 पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट फॉर द शोईंग द इमेज फॉर्म्ड बाय द कॉन्व्हेक्स मिरर. आपण ऑब्जेक्टचा दोनच पोझिशन घेतो, एक तर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला आहे आणि दुसरा इन्फिनिटी आणि पोलच्या मध्ये आहे कारण या ठिकाणी फोकस सेंटर ऑफ कर्वेचर दुसऱ्या साईडला असल्यामुळे त्याच पोझिशन आपल्याकडे नाही आहेत. वेन द ऑब्जेक्ट ॲट अ इन्फिनिटीला घेऊ शकतो आणि वेन द ऑब्जेक्ट ॲट अ फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द पोल ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर आणि त्याच्यामध्ये जास्त बिसाइड दिस पोझिशन देर आर नॉट पॉसिबल बिकॉज द फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर्स बिहाइंड द रिफ्लेक्टिंग सरफेस ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर. ऑब्वियसली सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस मिररच्या पाठीमागल्या साईडला ऑब्जेक्ट ठेवून त्याची इमेज बनवू शकत नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मिररमध्ये बॅक साईडला जाऊन जर स्वतःची इमेज पाहण्याचा प्रयत्न केला दिसेल का नाही दिसणार, तसं शक्य नाही आहे. पण या ठिकाणी दोनच पॉसिबिलिटीज असतात. पहिली पॉसिबिलिटी कुठली, ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला ठेवला असेल तर मिरर इमेज कुठं बनते फोकसला आणि बिहाइंड द मिरर आणि फोकसला बनणारी इमेज कशी असते हायली डिमिनिश्ड. ऑब्वियसली व्हर्च्युअल आणि इरेक्ट. व्हर्च्युअल का तर त्या ठिकाणी आपण स्क्रीन ठेवली ती इमेज त्या ठिकाणी मिळत नाही आहे. लक्षात त्या ठिकाणी रेज अपेअर्स टू बी डायव्हर्ज झाल्यासारखे वाटतात म्हणून आणि इरेक्ट का स्ट्रेट असते म्हणून. नेक्स्ट जर आपण कुठे ठेवला इन्फिनिटी आणि पोलच्या मध्ये ठेवला ऑब्जेक्ट तर इमेज बनणार आहे पोल आणि फोकसच्या मध्ये. म्हणजे कधीही कॉन्व्हेक्स मिररमध्ये इमेजचा डिस्टन्स फोकल लेंथपेक्षा जास्त होऊ शकत नाही आहे आणि इमेज कशी बनणार आहे डिमिनिश्ड बनेल सेम साईजची आणि व्हर्च्युअल आणि इरेक्ट बनेल. लक्षात त्या ठिकाणी पक्क लक्षात ठेवायचं व्हर्च्युअल आणि इरेक्ट असणार आहेत दोन्ही केसमध्ये. याच्यामध्ये रिअल इमेज कधी बनू शकणार नाही आहे. आणि जे आपण याला पाहतो या ठिकाणी हे पहा ऑब्जेक्ट फोकसमधून गेल्यासारखं वाटेल आणि जेव्हा आपण कुठे ठेवला याला हां या ठिकाणी इमेज थोडीशी अलीकडे शिफ्ट झाल्यासारखी वाटेल जेव्हा आपला ऑब्जेक्ट इन्फिनिटी आणि पोलच्या मध्ये असेल तेव्हा. यूज ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. पहिला यूज काय रिअर व्ह्यू मिरर.
इन ऑटोमोबाईल्स, म्हणजे आपण ज्या व्हेकल्स असतात, मोटरसायकल असेल, कार असेल, त्यांचे रिअर म्हणजे पाठीमागलं पाहण्यासाठी जे आपण मिरर्स वापरतो ते काय असतात, कॉन्व्हेक्स मिरर्स असतात, ज्यांच्यामुळे फील्ड व्ह्यू जास्त असते. इट इज यूज्ड ॲज अ रिफ्लेक्टर फॉर अ स्ट्रीट लाईट. एखाद्या स्ट्रीट लाईटमध्ये रिफ्लेक्टर म्हणून यूज केलं जातं. ठीक आहे. द प्लेन मिरर्स इज नॉट युजफुल ॲज अ रिअर व्ह्यू मिरर बिकॉज फील्ड व्ह्यू इज व्हेरी व्हेरी स्मॉल. म्हणजे आपल्या घरी जो प्लेन मिरर असतो तो आपल्या गाडी, मोटरसायकल असेल, कार असेल, त्यांच्यामधल्या मिरर्समध्ये यूज केला जात नाही. तो प्लेन मिरर त्या ठिकाणी यूज नाही करू शकत, कारण त्याची फील्ड व्ह्यू कमी असते, म्हणजे कमी दाखवतो पाठीमागलं. पण तुम्ही स्वतः ट्राय करू शकता. गाडीवरती बसल्यानंतर एक प्लेन मिरर घ्या घरचा आणि सेम म्हणजे जेवढ्या आपल्या कारचा मिरर असतो किंवा मोटरसायकलचा मिरर असतो तेवढ्या साईजचा, आणि दोघांमध्ये तुम्ही पाठीमागं पहा. तुम्हाला लक्षात येईल की जो आपला मिरर आहे, आपण प्लेन मिरर जो घरामध्ये वापरतो तो आपण जर पाहिला त्याच्यामध्ये पाठीमागलं कमी दिसेल, आणि जो गाडीचा मिरर असतो, जो मोटरसायकल असेल किंवा कार असेल, कोणी असू द्या, काही असू द्या, त्याच्या मिररमधून जर तुम्ही पाठीमागलं पाहिलं तुम्हाला जास्त दिसेल, फील्ड व्ह्यू जास्त. जसं तुम्ही मोबाईलमध्ये पाहता एक ऑप्शन असतं वाईड अँगल आणि वाईड अँगल कॅमेरा म्हणून. जेव्हा तुम्ही नॉर्मल कॅमेरा यूज करता तुम्हाला कमी दिसतं, जेव्हा वाईड अँगल कॅमेरा केला तर जास्त लार्ज दिसतं. तसं वाईड अँगलची किंवा फील्ड व्ह्यू म्हणतो आपण, फील्ड व्ह्यू कोणामध्ये जास्त असते, आपल्याला कॉन्व्हेक्स मिररमध्ये जास्त असते. म्हणूनच जे व्हेकल्स असतात, ऑटोमोबाईल्स असतात, त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये कोणता मिरर वापरला जातो, कॉन्व्हेक्स मिरर वापरला जातो. रिलेशन फ्रॉम द स्पेरिकल मिरर, पहिलं रिलेशन आहे यामध्ये आपण पाहतो फोकल लेंथचं, रिलेशन बिटवीन फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर. हे बघा, जनरली जी फोकल लेंथ असते मिररसाठी ह्या सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोलमधल्या अंतराच्या एक्झॅक्टली हाफ असते. म्हणजे हे सेंटरपासून पोलमधल्या अंतराला आपण आर म्हणतो, रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ म्हणजे फोकल लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ कर्वेचर डिवाइड बाय 2. एक सिंपल रिलेशन आहे. याचा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना फार फायदा होतो. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यामध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची. किंवा यालाच आपण दुसऱ्या प्रकारे काय लिहू शकतो, रेडियस ऑफ कर्वेचर इज इक्वल 2 टाइम्स ऑफ फोकल लेंथ. कधी कधी रेडियस ऑफ कर्वेचर काढायला सांगतील तर आपण फोकल लेंथ काढून त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपला काय मिळून जातं, आपला रेडियस ऑफ कर्वेचर मिळून जातं. नेक्स्ट मिरर फॉर्म्युला. हा मिरर फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. महत्त्वाचं काय, 1/f इज इक्वल टू, म्हणजे एफ म्हणजे फोकल लेंथ, 1/u, यू म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, हा, आणि व्ही म्हणजे डिस्टन्स ऑफ इमेज. समजा या ठिकाणी हा आपला ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं हे अंतर जे आहे कुठून अंतर घेतो आपण, प्रिन्सिपल फोकसपासून, पोलपासून. कशापासून, पोलपासून जे ऑब्जेक्टचं डिस्टन्स असतं याला आपण यू म्हणतो, आणि पोलपासून जे इमेजचं डिस्टन्स असतं हे याला म्हणतो आपण व्ही. म्हणजे सरळ सरळ आहे, यू म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, व्ही म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ इमेज, आणि एफ म्हणजे काय, फोकल लेंथ किंवा डिस्टन्स ऑफ फोकस पॉईंट फ्रॉम द पोल. हे तिन्ही डिस्टन्स आपण कुठून मोजलेले आहेत, पोलपासून मोजले आहेत. कधी कधी प्रॉब्लेम्समध्ये थोडासा चेंज करतात त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून बिलकुल लक्षात ठेवा हे तिन्ही व्हॅल्यू जे आहेत, फोकल लेंथ, ऑब्जेक्ट, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट अँड डिस्टन्स ऑफ इमेज, ह्या सगळ्या कुठून मोजतो आपण, पोलपासून मोजतो. आता राहिला प्रश्न, जेव्हा हा फॉर्म्युला आपण यूज करतो तेव्हा साइन कन्व्हेन्शनची गरज पडते. आता यामध्ये जर पाहिलं तुम्ही, यामध्ये पाहिलं असेल, जेव्हा आपण कॉन्केव्ह मिरर वापरतो फोकल लेंथ निगेटिव्ह असेल, जेव्हा कॉन्व्हेक्स मिरर वापरतो आपण त्यावेळेस फोकल लेंथ पॉझिटिव्ह असेल. जेव्हा आपण कॉन्केव्ह मिरर वापरतो ऑब्जेक्ट आपण याच डायरेक्शनला ठेवतो, म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑलवेज निगेटिव्ह असेल. कॉन्व्हेक्स असेल तरी त्यावेळेस ऑब्जेक्ट आपण याच साईडला ठेवतो आणि त्यावेळेस ऑब्जेक्ट डिस्टन्स निगेटिव्ह असेल. हां, मग आता यांच्या ज्या व्हॅल्यू निगेटिव्ह पॉझिटिव्ह या फॉर्म्युल्यामध्ये नाही आहेत. आपल्याला सांगितलं जात नाही की फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, आपल्याला सांगितलं जातं मिरर वापरला आहे कोणता, कॉन्केव्ह. मग आपल्याला समजून घ्यावं लागते. समजा फॉर एक्झाम्पल क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याची फोकल लेंथ दिली आहे 20 सेंटीमीटर आणि तो आहे कॉन्केव्ह मिरर. तर मग आपल्याला समजून घ्यावं लागते कॉन्केव्ह मिरर आहे म्हणजे फक्त इथं 20 सेंटीमीटर एफच्या ठिकाणी लिहून चालत नाही आहे, कारण तो कॉन्केव्ह असल्यामुळं -20 लिहावं लागेल, हे लक्षात ठेवा. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये साइन कन्व्हेन्शन नाही आहे. तुम्हाला स्वतःला या ठिकाणी प्रत्येक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह ह्या व्हेरीफाय करून फॉर्म्युल्यामध्ये ठेवावं लागतील. म्हणजे या ठिकाणी एफच्या ठिकाणी 20 न ठेवता आपल्याला काय ठेवावं लागेल, -20 ठेवावं लागेल. आता इमेज कुठं बनते त्यानुसार तुम्हाला पाहावं लागेल. इमेज जर बिहाइंड द मिरर बनली, या मिररच्या या साईडला इमेज बनत असेल तर इमेज डिस्टन्स पॉझिटिव्ह असणार, या साईडला इमेज बनत असेल तर इमेज डिस्टन्स काय असणार, निगेटिव्ह असणार. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ज्या अगोदर आपण पाहिलं होतं इमेज कुठं बनते त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की इमेज जर लेफ्ट साईडला बनत असेल, म्हणजे पोलच्या या साईडला बनत असेल तर ऑब्जेक्टच्या साईडला बनत असेल इमेज तर आपण निगेटिव्ह घेतो डिस्टन्स, आणि जर ऑब्जेक्टच्या अपोजिट साईडला, पोलच्या अपोजिट साईडला बनत असेल तर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह घेत असतो डिस्टन्स ऑफ इमेज. डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टचं ऑलवेज निगेटिव्ह असतं, ती निगेटिव्ह व्हॅल्यू या ठिकाणी पुट करूनच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. हे इथले पॉझिटिव्ह, इथलं इथं आहे, निगेटिव्ह जे आहेत त्या निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवावं लागतील. नाही तर तुमच्याकडे व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, तुम्ही म्हणताल सर इथं पॉझिटिव्ह आहे मग डिस्टन्स ऑफ इमेज मी पॉझिटिव्ह घेईल जरी निगेटिव्ह असलं तरी, तसं चालत नाही आहे.
ठीक आहे. हे साइन कन्व्हेन्शन फार महत्त्वाचे आहेत. इम्पॉर्टंट पॉईंट इन द युजिंग द मिरर फॉर्म्युला, तेच मी आता सांगितलेलं. पुट द करेक्ट साइन अननोन व्हेरिएबल्स अकॉर्डिंग टू द साइन कन्व्हेन्शननुसार. डू नॉट पुट द साइन ऑफ अननोन व्हेरिएबल्स. जर तुम्हाला एखादा व्हेरिएबल माहिती नाही, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला या क्वेश्चनमध्ये आपला 1/f = 1/u, तर आपल्याला दिले समजा f दिलेला आहे, u दिलेला आहे. मग दिलेला याचा अर्थ आपल्याला कळतो की f ऑब्जेक्ट कुठे इकडे ठेवलेला आहे, म्हणजे निगेटिव्ह असणार आहे. जर आपला मिरर कोणता आहे, कॉन्केव्ह आहे, तर f काय असणार, निगेटिव्ह आहे. जर आपला कॉन्व्हेक्स मिरर असेल तर f काय, पॉझिटिव्ह, हे ठेवणार. पण आपलं v कुठं बनायचे हे काढायचे. v काय असेल, डिस्टन्स ऑफ इमेज काढायचे. मग मनानं डिस्टन्स ऑफ इमेज निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह घेऊ नका. इथं पॉझिटिव्ह राहू द्या, जसाला तसं राहू द्या. मनानं डिसाईड नाही करायचे काय असेल, कारण जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे त्याचं साईन स्वतः डिसाईड करू नका. फक्त ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यांचं साईन डिसाईड करा, त्या साईनसोबत त्या व्हॅल्यू ठेवा आणि त्याचं कॅल्क्युलेशन करा. जर व्हीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली याचा अर्थ इमेज बिहाइंड द मिरर बनलेली आहे, आणि जर व्हीची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर इमेज या सेम साईडला बनलेली, असं आपण या ठिकाणी कन्क्लुजन काढू शकतो. हे लक्षात ठेवा. इफ द कॅल्क्युलेशन ऑफ द साइन टर्न्स टू बी आउट पॉझिटिव्ह, देन द व्हेरिएबल्स कॅल्क्युलेटेड बिहाइंड द मिरर. पॉझिटिव्ह याचा अर्थ पलीकडे असेल, तो कुठलाही फॅक्टर जो असेल तो असेल. फोकल लेंथही असेल, कोणीही असो, फोकल लेंथ असो, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट असो, कुठलाही असो. जर त्याची व्हॅल्यू डिस्टन्स ऑफ इमेज ऑब्जेक्ट पॉझिटिव्ह येणार नाही आहे, पण जर व्हॅल्यू कुठल्या फोकल लेंथ किंवा डिस्टन्स ऑफ इमेज जर पॉझिटिव्ह येत असतील तर याचा अर्थ ते पलीकडल्या साईडला व्हॅल्यूज आहेत, ओके, बिहाइंड द मिरर आहेत. आणि जर निगेटिव्ह येत असतील तर इन फ्रंट ऑफ द मिरर आहे, असं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. क्वेश्चन्स विचारतात. नेक्स्ट आहे मॅग्निफिकेशन. हा मॅग्निफिकेशन फॉर्म्युला आहे. पाय फॉर्म्युल्यावरती आपण डिटेलमध्ये एक लेक्चर बनवूया, एक व्हिडिओज बनवूया, ज्याच्यामध्ये प्रॉब्लेमची स्पेशल प्रॅक्टिस होईल. यानंतरचं लेक्चर त्यावरतीच असेल पूर्णपणे. त्यामध्ये आपण पाय मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशनमध्ये काय असतं, फॉर्म्युला आहे साईज ऑफ इमेज डिवाइड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट, किंवा इक्वल टू या ठिकाणी सिम्बॉल आहे, ठीक आहे. हां, साईज ऑफ इमेज डिवाइड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट, किंवा डिस्टन्स ऑफ इमेज डिवाइड बाय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, किंवा हे तुम्हाला रेअरली, तुम्हाला जनरली जास्त येणार नाही आहेत, पण हे तुम्ही हे वापरू शकता, फोकल लेंथ डिवाइड बाय फोकल लेंथ मायनस डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, किंवा फोकल लेंथ मायनस डिस्टन्स ऑफ इमेज डिवाइड बाय डिस्टन्स ऑफ फोकल लेंथ इक्वल टू हाईट ऑफ इमेज डिवाइड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ही इमेजची हाईट असणार आहे आणि ऑब्जेक्टची हाईट असणार आहे. तर या प्रकारे मॅग्निफिकेशनच्या या फॉर्म्युल्याचा आपण यूज करू शकतो. साइन कन्व्हेन्शन सेम. या ठिकाणी मायनस जरी असेल आणि जर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट मायनस असेल, तर या ठिकाणी जेव्हा व्हॅल्यू ठेवणार यूची व्हॅल्यू, तर ही फॉर्म्युल्यामधली मायनस वेगळी, पण यूची व्हॅल्यू मायनस असल्यामुळे या ठिकाणी प्लस होईल. हे लक्षात ठेवा. या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया तेव्हा आपण तुम्हाला या गोष्टी कळेल. जर तुम्ही या व्हिडिओला शेअर केलं, लाईक्स जर जास्त आले आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर मी अजून नेक्स्ट लेक्चर बनवेल, ज्यामध्ये याच्या प्रॉब्लेम्सवरती प्युअर कंप्लीट लेक्चर असेल. पूर्ण मिरर्सचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे फॉर्म्युलेज आपण पाहूया, ज्यांचे आन्सर्स काढूया, आणि त्यावेळेस तुम्हाला या फॉर्म्युल्याबद्दल फार डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. तेच आपल्याकडे पहा, ऑब्जेक्ट कुठे ठेवल्यानंतर इमेज कशी बनते, मॅग्निफिकेशन काय होतं, काय नाही. यामध्ये इम्पॉर्टन्स फॉर युजिंग द मॅग्निफिकेशन फॉर्म्युला. तेच पुट द करेक्ट साइन अननोन, काय नोन व्हेरिएबल्सचे साईन जे असतील, जे आपल्या नोन व्हेरिएबल दिले, ज्या व्हॅल्यू दिलेल्या असतात त्यांचे साइन कन्व्हेन्शन तुम्हाला माहिती असतील त्यानुसार ठेवा, आणि ज्या व्हॅल्यू दिलेल्या नसतील त्यांचे साइन कन्व्हेन्शन मात्र घेऊ नका. ते जसं तसं राहू द्या, ओके. डू नॉट पुट द साइन अननोन व्हेरिएबल्स. साइन विल बी ऑटोमॅटिकली जे येईल ते कॅल्क्युलेशन थ्रू ते तुमचं साइन कन्व्हेन्शन असणार आहे, ठीक आहे. पॉवर ऑफ द मिरर. ऑब्वियसली पॉवरचा फॉर्म्युला आहे, पॉवर इज इक्वल टू 1/-1 बाय फोकल लेंथ. आपण हा मिरर डिपेंड आहे कोणता मिरर आहे ते. जर फोकल लेंथ हे मायनसलाही राहू द्या, पॉवर आपण डिसाईड करत असतो. तर पॉवरचा फॉर्म्युला जर मीटरमध्ये घेत असाल फोकल लेंथ 1/f घ्या, आणि जर सेंटीमीटरमध्ये जर फोकल लेंथ घेत असाल तर 100/f घ्या. याच्यानुसार आपला काय करता येते, मिरर काय करता येते, आपला फोकल लेंथ काढता येते. लक्षात पॉवर काढता येते, किंवा पॉवरचा वापर करून फोकल लेंथ. सोप्या भाषेमध्ये व्हॉट इज मीन बाय पॉवर, पॉवर इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. एखाद्या ऑब्जेक्टची फोकल लेंथ जेवढी जास्त तेवढी त्याची पॉवर कमी, आणि जेवढी फोकल लेंथ कमी तेवढी त्याची पॉवर जास्त. अशा प्रकारे आपण डिफाईन करतो. तर पॉवरचे फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं महत्त्वाचं आहे, जर फोकल जनरली तुम्हाला सेंटीमीटरमध्येच असते म्हणून वर 100 घ्यायचं. जर मीटरमध्ये फोकल लेंथ घेत असताल तर मात्र तुम्हाला काय करावं लागेल, तर 1/by घ्यावं लागेल. जर आपला कॉन्व्हेक्स मिरर असेल तर आपण ऑलरेडी पाहिलं आहे, इमेज इरेक्ट बनते, व्हर्च्युअल बनते आणि डिमिनिश्ड बनते. जनरली लक्षात, इरेक्ट म्हणजे सरळ बनते, व्हर्च्युअल म्हणजे बॅक साईडला स्क्रीन नसते त्या ठिकाणी आपण बनवू शकतो, म्हणजे स्क्रीनवरती ऑप्टेन करताना. डिमिनिश म्हणजे स्मॉल साईजची. कॉन्व्हेक्स मिररची जी फील्ड व्ह्यू असते जास्त असते कोणापेक्षा, प्लेन मिररपेक्षा. इज यूज्ड ॲज अ रिअर व्ह्यू मिरर इन द व्हेकल्स. आपण पाहिलेलेच पॉईंट आहेत. कॉन्केव्ह मिररमध्ये जर पाहिलं तर इमेज इनलार्ज बनते, इरेक्ट बनते, व्हर्च्युअल इमेज बनते. सो दीज आर यूज्ड बाय डेंटिस्ट फॉर एक्झामिनिंग द टीथ. म्हणजे आपल्या दातांमध्ये म्हणजे दात पाहण्यासाठी किंवा त्यांच्यावरती काही ट्रीटमेंट करायचं असेल तर त्यांना क्लिअर व्ह्यू पाहिजे असेल तर इनलार्ज इमेज केली जाते. मॅग्निफिकेशन जास्त आहे म्हणून आपण त्या ठिकाणी कॉन्केव्ह मिरर वापरले जातात,
ठीक आहे. ड्यू टू दिस कॉन्व्हर्जिंग प्रॉपर्टी कॉन्केव्ह मिरर आल्सो यूज ॲज अ रिफ्लेक्टर्स इन ऑटोमोबाईल हेडलाईट्स, आपण ऑलरेडी पाहिलेले किंवा सर्च लाईट्समध्ये वापरत असतो. रिअल इमेज कॅन बी टेकन ऑन द स्क्रीन बट द व्हर्च्युअल इमेज कॅन नॉट बी टेकन ऑन द स्क्रीन. हे सगळे पॉईंट आपण या ठिकाणी ऑलरेडी पाहिलेले आहेत. फोकल लेंथ जी असते तर फोकल लेंथ इक्वल टू रेडियस ऑफ कर्वेचर डिवाइड बाय 2, हे फक्त मिररमध्ये घडतं, लेन्समध्ये असं होत नाही आहे. आणि जी फोकल लेंथ असते ती रेडियस ऑफ मिररवरती डिपेंड आहे आणि इंडिपेंडंट आहे कोणावरती, वेव्ह लेंथ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियमवरती मात्र डिपेंड नाही आहे. पहा, जेव्हा आपण मिररबद्दल बोलतो तर मिररची जी फोकल लेंथ असते ती फक्त आणि फक्त त्या मिररच्या रेडियस ऑफ कर्वेचरवरती डिपेंड असते. त्या मिररच्या ज्या वेव्हलेंथ, कुठल्या वेव्हलेंथची लाईट येते त्याच्यावरती डिपेंड नाही आहे किंवा कुठल्या मीडियममधून लाईट जाते त्या मीडियमच्या वरती पण डिपेंड नाही आहे. हां, जेव्हा आपण लेन्समध्ये पाहतो, लेन्समध्ये वेव्हलेंथ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या दोघांवरती पण फोकल लेंथ डिपेंड असते लेन्सची, पण मिररची फोकल लेंथ मात्र फक्त आणि फक्त रेडियस ऑफ कर्वेचरवरती डिपेंड असते ऑफ दॅट मिरर. ते लक्षात ठेवा, फॉर्म्युला तोच आहे. सो द फोकल लेंथ ऑफ द स्पेरिकल मिरर इज एअर अँड वॉटर. एअरमध्ये का वॉटरमध्ये पहा, समजा एखादा मिरर आहे, एअरमध्ये त्याची फोकल लेंथ जेवढी असेल तेवढीच तुमची वॉटरमध्ये असेल आणि रेड लाईटसाठी जेवढी फोकल लेंथ असेल तेवढीच ब्लू लाईटची असेल. यामुळेच ते जे टेलिस्कोप असतात नवीन प्रकारचे रिफ्लेक्टिंग मिररचा वापर करूनच बनवले जातात. तर थँक्यू. मला वाटतं हे लेक्चर्स तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं काय नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला याच्याबद्दल अजून काही नवीन कन्सेप्ट शिकायचे असतील त्याही तुम्ही कमेंटमध्ये सांगा की त्या प्रत्येक तुम्ही जो पॉईंट सांगता त्या प्रत्येक पॉईंटवरती आपण लेक्चर्स बनवून तुम्हाला मी प्रोव्हाइड करत जाईल. तर आपल्या लेक्चरचा जनरली उद्देश असा असतो की जास्त टाईमपास कॉमेडी न करता कन्सेप्च्युअली आणि एक्झॅक्टली एक्झामसाठी जसं असतं त्यानुसार आपण या ठिकाणी शिकत असतो. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब तर तुम्ही करतालच, मित्रांसोबत शेअरही करताल. तर या ठिकाणी ह्या स्कॅनर आहे, तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून ह्या स्कॅन केलं तुम्हाला आपल्या अकॅडमीचं ॲप्लिकेशन मिळेल. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओज एका लाईननी व्यवस्थित मिळतील. म्हणजे तुम्हाला यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारे सर्च करून फिरत बसण्याची गरज नाही आहे आणि ते कम्प्लिटली फ्री आहे टू ऑल. नोट्स असतील यामध्ये सगळं अवेलेबल असेल. 10th, 11th अँड 12th नीट जे सगळ्यांसाठी याच्यामध्ये लेक्चर्स आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता आणि मित्रांसोबत शेअर करू शकता. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.